Winners don't do different things, they do things differently. A very scintillating evening to all the fearless dreamers present in the room today. Well, before we deeply dive into the ocean of inspiration, ladies and gentlemen, let me introduce myself. Well, I am Seema Barasaheb Benkure from grade 10 and content writer, a top 10 candidate in state level by passion and also a young public speaker. Well, before we move ahead, I want to ask you all a basic question, that how many of you have read this book earlier? Okay, only these many people? Because this is the kind of a foundational and basic book that we all have heard sometimes in our life, that at least we have read it once in our college days or something. So I think that many of you have read this book, right? All the youngsters especially. So before we go ahead, I want to tell you something really important thing. तर मला हे बोलायचं होतं तुम्हाला की आता आपण सोबत किती वेळ राहणार आहोत, म्हणजे कमीत कमी 1 तास, तर नियर बाय वन आवर, राईट? मग मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की जेव्हा मी तुम्हाला काही क्वेश्चन करायले किंवा मी तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायचा प्रयत्न करायले, तर तुम्ही त्याच्यामध्ये एंगेज्ड व्हा आणि इंटरॅक्ट करा, कारण हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ स्पीकर मी मेक शुअर करणार की मी तुम्हाला बोर या 1 आवरमध्ये नाही होऊ देणार, कारण तुम्ही सगळे तुमचं मौल्यवान वेळ काढून माझ्यासाठी आलाय, मला ऐकायला आलंय, तर ते माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू टेक केअर ऑफ यू ऑल अँड टू नॉट ओनली एंटरटेन यू बट टू ऑल्सो गिव्ह यू द knowledge and whatever I have read about this incredible book about this phenomenal author Shiv Khera sir, right? Okay, so I think let's start. The first question is basically why have I chose this book and what is the reading, what is the importance of reading? We all know what is the importance of reading. I don't have to go deeply in that. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की रीडिंगचं काय महत्त्व आहे किंवा लाईफमध्ये आपल्याला का वाचायला पाहिजे, पण जे माझं पॉईंट आहे ते मी तुम्हाला आज सांगते. तर रीडिंग का इम्पॉर्टंट आहे, तर आपण फक्त आपल्याच एक्सपिरियन्सेसनी नाही शिकतो. आपल्या स्कूलमध्ये आपल्याकडे टीचर्स असतात, राईट? आपल्याला आपले शिक्षक असतात, आपले मेंटॉर्स असतात, त्यांनी आपल्याला शिकवतात, राईट? पण आपण फक्त त्यांच्याकडेच शिकतो का? नाही. आपले जे एक्सपिरियन्सेस आहेत, आपले जे चुका घडतात, त्याच्यापासून आपण जास्त शिकतो असं मला वाटतं. तर मला काय वाटतं, आपण फक्त आपल्याच एक्सपिरियन्सेसनी नाही शिकायला पाहिजे, तर दुसऱ्याचं जे एक्सपिरियन्सेस असतो, अनुभव असतं, ते आपले माझे बाबा असतील, त्यांनी मला काही सांगायला त्यांच्या आयुष्याबद्दल अनुभव, अशी खूप माणसं असतात, मला वाटतं की त्यांना आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे, सो दॅट आपल्याला त्यांचा एक्सपिरियन्स भेटतो. आणि तेच मला वाटतं की ते बुकमधून मला भेटतो. असे खूप सारे बुक्स आहेत, जे ऑथर्स आहेत, ते एवढे मोठे मोठे सक्सेसफुल पर्सनॅलिटीज आहेत, ज्यांनी आपल्या लाईफमध्ये एवढं स्ट्रगल केले, एका सक्सेसफुल पॉईंटवर जाऊन त्यांनी थांबलेत आणि त्यांनी बुक्स लिहिल्यात, त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केलेत, जे चुका त्यांनी केलेत ते सगळं शेअर केले. तर आय थिंक आपण जेव्हा ते पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला ते एक बेसिक अंडरस्टँडिंग येते आपल्याला. आणि लाईफमध्ये ना आपण प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स नाही करू शकत ऑफकोर्स, मग ती गोष्ट आपल्याला कसं त्याच्यावर इव्हॅल्युएट करायचं आहे, कसं वागायचं आहे. मला वाटतं की रीडिंग त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला ते जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते अनलॉक होतं, खूप आपल्याला एक क्लॅरिटी भेटते आपल्या माइंडची, म्हणून. अँड नाव लेट्स मूव्ह टू द टॉपिक दॅट वाय डिड आय चोज दिस बुक. Because there are various crores and thousands of books available in the market which are good, but my reason behind choosing this book was, this book is like a guidebook. This book is basically like a cookbook. For example, it has all the ingredients, all the ingredients and principles necessary with all the particular and proper proportions given. And we need to make a perfect recipe. Now, recipe denotes success. For example, that we need to, reach till the top, we need to go ahead with the success, and what are all the principles, what are all the foundational, all the things are given in this particular book. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला एक्झाम्पल देते की आपल्या घरी ना कुठं आपण ऐकलं असाल की लेकराचा पाया पक्का झाला पाहिजे. आपण म्हणतो की त्याचे जर बेसिक्सच चांगले नसतील तर पुढे जाऊन तो कसा परफॉर्म करणार चांगला, राईट? जर मी 9वी 10वी किंवा 8वीला चांगला सायन्सचा अभ्यास नाही केला, माझे कन्सेप्ट जर क्लिअर नाही झाले, तर कुठं ना कुठं जर फॉर एक्झाम्पल मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला, तर मला ऑफकोर्स हार्ड होईल, राईट? मी नाही देऊ शकणार एक्झाम्स, कारण माझे बेसिक्सच क्लिअर नाही आहेत. तर मला अटेम्प्ट 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट तिथं मला फेलियर येईल कुठं ना कुठं, तर ते माझ्यावर इम्पॅक्टफुल राहणार आहे पुढे. तसंच जेव्हा आपण कोणत्या बिल्डिंगला बघतो, मोठ्या बिल्डिंगला बघतो, ते बिल्डिंग एक जी मोठे बिल्डिंग्स असतात त्यांचं जे फाउंडेशन असतो तो स्ट्रॉंग असतो, त्यांचा जे पाया असतो तो खूप स्ट्रॉंग असतो, म्हणूनच ते बिल्डिंग्स खूप वर्षापर्यंत टिकू शकतात. तशाच प्रमाणे आपली जे सक्सेस आहे, सक्सेससाठी जे बेसिक फाउंडेशनल रिक्वायरमेंट्स आहेत किंवा जे क्वालिटीज आहेत ते या बुकमध्ये दिलेले आहेत, आणि म्हणून मी या बुकला चूज केलं पर्सनली. Now let's talk about the author. That whenever we are reading the book, author plays a very vital role. Every
every time author plays a vital role, and especially this book is dedicated to their mother. That whenever authors write the book, my favorite part is reading the dedication page, because you know that is something, it connects me emotionally with the authors, that who has played a vital role in their life to dedicate that particular book to someone, right? In this case, Shiv Khera sir has dedicated this book, You Can Win, to their mother. Okay, so let's talk about the author now. Shiv Khera sir is a motivational speaker, he is a writer, he is an author, and he is an incredible entrepreneur and a successful person in his life. He belongs basically from Jharkhand, and he is 63 years old currently. Okay, and now I think we should go ahead. So you know, you need to be refreshed, and please collect all your focus here, because now we are going to start the book. Alright, so I have set the vibe with you all, and I think you all are ready to listen. Okay, so startingly, let's talk about the preface, that Shiv Khera sir has made us understood that how we need to read this book. I know you all are very intelligent, that we all know that how to read a book, but still I'll revise it in 2 minutes. Like, okay, so how we need to read this book? If we are not particularly done with the first chapter, if we are having doubts with the first chapter, please do not go next to the second chapter. That plays a very vital role. First, be clear with all the principles and all the concepts given in the first chapter, and then you move ahead with the second chapter. If you want, you can note it. But my favorite thing what Shiv Khera sir has did in this book is, after every chapter, in the end of every chapter, they have made the action plans. And that is my favorite thing. Why? Because in action plans they have given, for example, we are facing the problem, and we need to, Shiv Khera sir has literally written there, for example, you are facing 2 of these problems in your life. Now what you have to do is, you need to see and you need to seek for the positive outcome, instead of just, looking at the negative. Right? So in any of the action plans we are talking about, what this action plan does is basically, by the use of action plan, we get to know that how we need to analyze those particular principles or whatever the things has been given in our real life, which really plays a vital role. So now let's talk about, okay, so now we are done how to read this book and everything. I think we need to go ahead with the first chapter, and I know you all are excited, me too, for explaining you all the first chapter, and here we go. So the first chapter is importance of attitude. I was a bit confused 2 days before or yesterday, that how I need to make you all understand what is attitude, because first we need to understand what is attitude to know the importance of attitude. आपल्याला attitudeचं महत्त्व कळायला पाहिजे आधी, की importanceच्या पहिले तर महत्त्व important आहे, right? तर attitude आहे काय? What is attitude? Attitude is our perception, it is our perspective, the way we take things that may be positive or that may be negative. It depends. Any of the situation, any of the circumstance or problem in our life, how do we take that? How do we tackle it? That defines our attitude, and that is what attitude actually is. आता मला वाटतं की जे ॲक्टिव्ह लिस्नर्स आहेत त्यांच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन आला असेल, जर ॲटिट्यूडचं महत्त्व हे आहे, तर जे आपण डेली लाईफमध्ये जे वर्ड यूज करतो ॲटिट्यूड, ते आपण कसं यूज करतो माहिती आहे? फॉर एक्झाम्पल, एक मुलगी आहे, मी तिच्याकडे गेले, तिनं मला एक पार्टी असेल आणि मी तिच्याकडे गेले आणि तिनं मला थोडंसं रूडली बोलली किंवा नीट रिप्लाय नाही दिली, तर मी कुठं ना कुठं माझ्या मम्मीला मागे जाऊन काय म्हणणार, मम्मी यार तिच्यामध्ये तर खूप ॲटिट्यूड होतं, किती ॲटिट्यूड दाखवली तिनं मला. मग आपण ॲटिट्यूड वर्ड तर इथं यूज करायलोत ना. मग जे ब्रॉड क्लासिफिकेशन आहे ॲटिट्यूडचं किंवा जे त्याचं मीनिंग आहे ते आपण कसं डिफाईन करू? कन्फ्युजन आहे ना, मला पण होतं काल कन्फ्युजन, बट आय थिंक मी क्लिअर्ड आहे, आणि म्हणून मी तुमचं पण कन्फ्युजन क्लिअर करणार आज. हे बघा, ॲटिट्यूड जे वर्ड आहे ते खूप छोटं आहे ॲटिट्यूड, पण त्याचं जे मीनिंग आहे, त्याचं जे ब्रॉड क्लासिफिकेशन आहे ते खूप मोठं आहे, की आपण त्याला क्वचित महत्त्व नाही देऊ शकत, त्याला आपण क्वचित मीनिंग नाही देऊ शकत. तर ते जे मी बोलत होते की जे ॲटिट्यूडमध्ये बोलली ही मला, हे जे एक्झाम्पल आहे ते निगेटिव्ह ॲटिट्यूडचं जे ॲस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये येतो. पण ॲटिट्यूडची जे रिअल डेफिनेशन आहे व्हॉट इज ॲटिट्यूड, ते हे आहे की आपण प्रत्येक आपले जे लाईफमध्ये सिच्युएशन्स आहेत, सर्कमस्टान्सेस आहेत, त्या सिच्युएशन्समध्ये आपण पॉझिटिव्हली रिॲक्ट करतो की निगेटिव्हली रिॲक्ट करतो. दॅट इज ॲटिट्यूड. अँड राईट ॲटिट्यूड काय आहे, तर आपण त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायलो. दॅट इज राईट ॲटिट्यूड. पुढे आपण जास्त याच्याबद्दल बोलू की ॲटिट्यूडबद्दल, बिकॉज द फर्स्ट चॅप्टर इज ऑल अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ॲटिट्यूड. नाव लेट्स अंडरस्टँड दिस थिंग विथ द एक्झाम्पल. ओके, सो देअर वॉज अन बलून सेलर. ओके, म्हणजे एक फुगे विकणारा माणूस होता, आणि तो माणूस काय केला माहिती आहे, तो काय करायचा, जेव्हा पण त्याची गिराईक बंद व्हायची ना, तो जे रंगीबिरंगी फुगे आहेत तो वाऱ्यामध्ये सोडून द्यायचा. असं का करायचा, तर हे एक मार्केटिंग जिमिक आहे, लाईक इट इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी, आणि युजली बिझनेसमॅन करतात असं, सो तो काय करायचा, रंगीबिरंगी फुगे घ्यायचा आणि तो आकाशामध्ये सोडून द्यायचा जेव्हा पण त्याची थोडीशी विक्री बंद होते. आणि तेव्हा काय करायचे, जे लेकरं आहेत ते
अट्रॅक्टेड व्हायचे त्या फुगे जे आहेत त्या आकाशामध्ये, मग त्याच्याकडे यायचे. मग एका दिवशी काय झालं, असंच जे एक मुलगा होता, लहान मुलगा होता, आणि तो मुलगा त्या भैयाकडे गेला, फुगे विकणाऱ्या, आणि तो म्हणला की भैया हे जे ब्लॅक कलरचं बलून आहे तो जाईल का बरी, रेड गेला, येलो गेला, सगळे कलर्स गेले, पण ब्लॅक कलरचं बलून जाईल का बरी. मग ते जे भैया आहे त्या भैयाने त्याला सांगितलं की ते बलून जे आहे त्याचा रंग डिफाईन नाही करत, ते कोणत्या प्रकारचं आहे, ते कसं आहे हे मॅटर नाही करत, त्याच्यामध्ये प्रॉपर गॅस फिल्ड आहे का नाही वरी जाण्यासाठी ते मॅटर करते. मग तर कोणत्या पण कलरचं आणि कोणत्या पण प्रकारचं बलून वरी जाऊ शकते, है ना. मग आपण या एक्झाम्पलमधून हे शिकतो की आपलं जे ड्रेसिंग आहे, आपलं जे कलर आहे, आपले जे हे मटेरियलिस्टिक सो कॉल्ड थिंग्स आहेत हे मॅटर नाही करत. आपले जे कलर असो, आपली हेअरस्टाईल असो, आपलं ड्रेसिंग और वॉट एव्हर, जे आपण इन्सिक्युअर होतो आपल्या बॉडीबद्दल बाहेर कुठं ना कुठं, मोठं असो किंवा वॉट एव्हर, मला माहिती आहे तुम्हाला समजायला येते, है ना. मग ते गोष्टी मॅटर नाही करत. पुढे जाण्यासाठी, सक्सेसफुल होण्यासाठी जे गोष्टी मॅटर करतात ते आहे की माझी क्वालिटीज कशी आहेत, माझं हंगर किती आहे, माझं पॅशन किती आहे, माझं ॲम्बिशन किती आहे त्या गोष्टीबद्दल, माझं बिहेवियर कसं आहे, माझं काइंडनेस कसं आहे, या सगळ्या गोष्टी. मेन फाउंडेशन इज ॲटिट्यूड, की माझं ॲटिट्यूड कसं आहे. आता पुढे आपण बोलू की ॲटिट्यूड कॉन्ट्रीब्यूट्स टू सक्सेस. हाऊ? बिकॉज आय टेल यू, मला काय वाटतं माहिती आहे, नॉलेजपेक्षा जास्त आणि ॲटिट्यूड इम्पॉर्टंट असतो. कसं आजकाल माहिती आहे काय झालं आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटी माहिती आहे सगळ्यांना, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी या जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, राईट. या जगातल्या सगळ्यात बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत. आणि या युनिव्हर्सिटीची जी स्टडी आहे ते काय म्हणते माहिती आहे, जी आता फॉर एक्झाम्पल जेव्हा पण कुणाचं प्रमोशन होतो किंवा जेव्हा पण कुणाला जॉब लागते समजा, तर काय होतं, ते जे जॉब आहे किंवा ते जे प्रमोशन आहे ते त्या माणसाच्या नॉलेजवर नाही आहे, ते त्या माणसाच्या स्किलवर बेस नाही आहे, तर ते जे प्रमोशन आहे, ते जॉब आहे, ते 85% त्याच्या ॲटिट्यूडवर आहे आणि 15% फक्त कॉन्ट्रीब्यूट करतं त्यांचं नॉलेज आणि प्रिन्सिपल्स आणि फॅक्ट्स अँड फिगर्स जे काही त्यांनी शिकले वॉट एव्हर. बट मला काय म्हणायचं माहिती आहे, आपण त्या सोसायटीमध्ये राहिलो जिथं दरवेळेस आपण काय करायलो तर आपण अकॅडमिक्सच्या मागे होत. आपण आपल्या लेकरांना काय करतो 95, 96 याच%. मला काय वाटतं माहिती आहे, लेकरू एक 65% घ्यायला, दुसरा 95% घ्यायला, देर इज नो कम्पॅरिझन ॲट ऑल की आपण म्हणालो दॅट 95% मला जे चाइल्ड आहे ते इंटेलिजंट आहे 65%च्या. आणि मी हे एक्झाम्पल घेऊन सांगते, अल्बर्ट आइन्स्टाईन मला कोण आहे सांगायची गरज नाही आहे आज, राईट. त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या वर्ल्डमध्ये. काय झालं होतं माहिती आहे, जेव्हा त्यांनी छोटे होते अल्बर्ट आइन्स्टाईन, तेव्हा त्यांच्या टीचरनी त्यांच्या पेरेंट्सला म्हणलं होतं की तुमचा जे मुलगा आहे ते आपल्या लाईफमध्ये कधीच काही नाही करू शकणार आणि ज्या पण क्षेत्रात तुमचा मुलगा जाणार तो तिथं फेल होणार. आज मला तुम्हाला सांगायची गरज पण नाही आहे की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, राईट. मग मला माहिती आहे की तुम्ही सगळे समजलो मला काय म्हणायचं आहे, मी त्याला इलॅबोरेट तर नाही करणार आता. So let's move towards the next thing, which is, of course, I told about 85% is something, 85% is all about attitude and success. मग आपण का सगळे त्या अकॅडमिक्सच्या मागे पळायलो की नाही आपल्याला नॉलेज फिगर्स हेच पाहिजे. कुठं ना कुठं मी पण माझ्या फ्रेंड्सला बघितलं आहे की त्यांच्याकडे राईट ॲटिट्यूड नाही आहे पण नॉलेज खूप आहे, हुशार खूप आहेत पण ॲटिट्यूडच नाही आहे. आणि काल परवा जेव्हा मी ॲनालाइज करत होते या बुकवर किंवा माझी जेव्हा प्रिपरेशन चालू होती थोडी बहुत पण, तेव्हा मला कळायला भेटलं की even if you're having the achievements and anything, if you don't have the right attitude, that is a failure, a total failure. So basically you need to understand and focus all wholesome on your attitude, build a positive attitude, and that is the reason I told you what is the importance of attitude. एक TQP म्हणून एक कन्सेप्ट आहे. आता हे TQPचं काय कन्सेप्ट आहे तर हे टोटल क्वालिटी पीपल. टोटल क्वालिटी पीपल म्हणजे काय की लोक जे आहेत त्यांचं जे आपण इंटेलिजन्स आहे ते आपण डिफाईन कशावर करतो, ते त्यांच्या कॅरेक्टरवर करतो, ते त्यांच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवर करतो, त्यांच्या ऑनेस्टीवर करतो आणि त्यांच्या लॉयल्टीवर करतो. हे 4 ॲस्पेक्ट्स आहेत. तर टोटल क्वालिटी पीपल मोस्टली ऑर्गनायझेशन्समध्ये वगैरे लागू करतो कारण सगळ्यात इम्पॉर्टंट माणसाचं ॲटिट्यूड आहे. आणि मला वाटतं की जे पण सक्सेसफुल कंपनीज वगैरे आहेत ते सगळे जे एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉईजमध्ये जर त्यांना हायर करायचं तर त्यांनी त्यांचं हंगर बघणार, ॲटिट्यूड बघणार, पॅशन बघणार. नाही मॅटर करत की ते जे एम्प्लॉई आहे तुमचं किती हुशार आहे और किती हे नाही, पण जर तो लॉयलच नाही आहे त्याच्या कामाला, जर तो काम सुकारीपणा करायला आहे तर त्याचं काय यूज आहे. पण जर ऑन द अपोजिट एक माणूस आहे किंवा एक एम्प्लॉई आहे तो त्याला जास्त नाही आहे नॉलेज पण तो डेडिकेशन आहे, ते हंगर आहे की हां त्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, त्या ॲटिट्यूडच्या माणसाला ते हायर करणार. का तर ते डेडिकेशन आणि ॲटिट्यूडच तर पाहिजे आपल्याला, नॉलेज तर येत जाईल ना, राईट. नंतर बेसिकली वी हॅव वर्क लाईफ बॅलन्स. व्हॉट इज वर्क लाईफ बॅलन्स? आय थिंक वी ऑल
know what is work-life balance, and especially the corporate employees know very well, right, that how we do manage our personal life and our professional life. आता मी याच्यामध्ये हे बोलते की आपली जी प्रोफेशनल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपण काय करतो, आपण घरी नेतो, आणि घरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण काय करतो, प्रोफेशनल लाईफवर नेतो. आता इथे इम्पॅक्ट कसं आहे, हे जे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ आहे हे दोघं ना इंटरकनेक्टेड आहेत. मग प्रोफेशनल लाईफमध्ये जे आपण प्रॉब्लेम्स आहेत ते घरी नाही आलो तर ऑफकोर्स घरच्यांना दिक्कत होणार, मग आपण चिडचिड करणार, मग घरचे नाराज होणार, कुठे ना कुठे आपलं पण एन्व्हायरमेंट खराब, आपली पण मेंटल हेल्थ खराब, आपल्या लोकांची पण खराब. घरचे प्रॉब्लेम्स प्रोफेशनल ह्याच्यामध्ये नाही आलो तिथं पण आपले जे रिलेशन आहे आपल्या कलिगसोबत म्हणा किंवा आपल्या बॉससोबत म्हणा तिथं पण खराब व्हायले. कुठून पण आपण वाईट ठरायलोत ना, नुकसान कोणाचं व्हायले, आपलं व्हायले, राईट. कुठं पण घरी पण आपणच वाईट होत की हे तर असंच करत राहते, नंतर 24 तास चिडचिड करत राहते. की मी पण खूपदा ऐकलं की तू किती पण शिक, काही पण कर, तुझं बिहेवियर नीट ठेव. हे मी ऐकलं आहे माझ्या घरी सिरियसली, आणि मला वाटतं की हे सगळ्याच्याच घरी म्हणत असतील, right? So what are the factors which define attitude? So basically we have 3 E's. There are 3 factors which particularly define our attitude. First factor is our environment. Second factor is the experience we have, and the third factor is the education. Environment, experience and education. आता हे कसं आपल्या ॲटिट्यूडला डिफाईन करतात तर मी सांगते की फर्स्ट जसं मी म्हणले एन्व्हायरमेंट तुम्हाला माहिती आहे, मी हे एक्झाम्पल घेणार नव्हते पण आता मी फ्री आहे तुमच्यासोबत मला हे सांगू वाटलं की कसं आहे माहिती आहे. आता एक सॉरी मी मूवीजचं नाव नाही घेणार, बट जेव्हा पण मूवीज रिलीज होतात ना आजकाल तेव्हा माझे फ्रेंड्स वगैरे आता ऑफकोर्स मी जेनझी जनरेशनमधली आहे, तर माझे फ्रेंड्स वगैरे पण आहेत आणि त्यांनी म्हणतात की हां चल हे मूवी बघितली का, ते मूवी बघितली का. मी बघते मूवीज पण मी म्हणते यार ही मूवी ना चांगली नव्हती का, तर ह्याचं जे रोल आहे सोसायटीवर ते निगेटिव्ह आहे. ह्याच्यामुळे फेमिनिझमला कुठं ना कुठं आपण हर्ट करायलो, पेट्रियार्की आपण हे करायलो. आणि मी जेव्हा हे बोलते माझे फ्रेंड्स म्हणजे त्यांना बोलायचंच नसतं याबद्दल, बिकॉज त्यांनी मला म्हणतात यार तू मूवी एन्जॉय कर ना, तुला काय करायचं सोसायटीवर, त्याचं काय इम्पॅक्ट आहे, तुला काय करायचं हे सगळे गोष्टी घेऊन सोसायटीकडे, तू खूप जास्त फिलॉसॉफिकल होत चालली आहे. पण आता काय करावं, 24 तास माझ्या माइंडमध्ये हेच गोष्टी चालू असतात की जेव्हा पण कोणती फिल्म रिलीज होते मला वाटते की यार हे तर म्हणजे फेमिनिझमवर खूप जास्त वाईट इम्पॅक्ट पडला ह्याचा, तर असं नको व्हायला का. तर जे आपण फिल्म बघतो ना ते इन्व्हायरमेंटवर बेस्ड आहे की जे आपण कॉन्टेंट कन्झ्युम करतो ते आपल्याला अफेक्ट करते. जर मी पर्टिक्युलर फिल्म बघायली आहे, माझ्यामध्ये पॅरासोशल रिलेशनशिप आहे. आता ते पॅरासोशल रिलेशनशिप काय आहे, जेव्हा पण आपण कोणते इमोशनल मूवीज बघतो तेव्हा आपण रडतो, मोस्टली वुमेन्स रडतात. मी का जेंडर बॅसेस नाही करणार पण रडतात, मेन्स पण रडतात. ओके, तर आपण रडतो का, तर आपल्याला पॅरासोशल रिलेशनशिप त्याच्यासोबत होते का नाही, आपण त्याला नाही ओळखत, त्यांनी आपल्याला नाही ओळखत पण तरी आपण रडतो कारण ते इमोशन्सच तशी आहेत, ते रिलेशनशिप आपण डेव्हलप केली होती, राईट. मग जे पण आपण कॉन्टेंट कन्झ्युम करेल, म्हणूनच मी म्हणते की तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे ते चांगलं ठेवा. जे तुम्ही बुक्स रीड करतात त्याच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट आहे. जे तुम्ही कॉन्टेंट कन्झ्युम करता, तुम्ही फोनवर काय बघता, तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे, तुम्ही तुमचे फ्रेंड्स कसे आहेत, ही सगळी गोष्टी डिफाईन करतात. सोशल किंवा कल्चर, तुमचे सगळे जे एन्व्हायरमेंट आहे ऑल ओव्हर एन्व्हायरमेंट. आणि मला वाटतं की हे गोष्टी ना आपल्या सबकॉन्शियस माइंडवर खूप जास्त इम्पॅक्ट देतात. त्याच्यावर मी आत्ताच नाही येणार, आपण सिक्वेन्स वाईज जाऊ, ठीक आहे. मग नंतर ओके, सो नाव वी आर डन विथ द फर्स्ट चॅप्टर विच इज इम्पॉर्टन्स ऑफ ॲटिट्यूड. आता आपल्याला हे तर कळालं की ॲटिट्यूड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. मग जर आपल्याकडे राईट ॲटिट्यूड नाही आहे तर आपण काय करणार, बिल्ड करणार, राईट त्याला. मग पॉसिबल आहे का हे राईट ॲटिट्यूड बिल्ड करणं, ऑफकोर्स पॉसिबल आहे. आणि मी सेकंड चॅप्टरमध्ये तेच दिलेलं आहे की हाऊ टू बिल्ड अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अँड लेट्स टॉक अबाउट इट. ॲटिट्यूड जे आहे, ॲटिट्यूड ॲक्च्युली 8 ॲस्पेक्ट्सवर डिपेंड करतं. आता आपल्याला जर फॉर एक्झाम्पल ॲटिट्यूड बिल्डच करायचं आहे तर आपण आत्ता बघितलो की इम्पॉर्टन्स ऑफ ॲटिट्यूड काय आहे. मला वाटतं की ॲटिट्यूड, आता मी जसं तुम्हाला म्हणाले ॲटिट्यूड बिल्ड करा असं तर नाही होणार बिल्ड ॲटिट्यूड. तर मी तुम्हाला सिम्पल वेमध्ये सांगते, माझ्या कन्सेप्टनी तुम्हाला समजवते की पर्स्पेक्टिव्ह, तुम्ही पर्स्पेक्टिव्हचा कन्सेप्ट घ्या. आता तुम्हाला तुमचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते कसं शिफ्ट करायचं आहे. जर तुमचं निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा जर तुम्ही गोष्टींना, आता थोडी माणसं असतात त्यांनी करिअर बनवले या गोष्टीमध्ये की काहीही चांगलं झालं तरी त्यांना वाईटच दिसतं त्या गोष्टींमध्ये, हमेशा त्यांनी निगेटिव्ह पॉईंट्स काढतात. आणि असे लोक मी लिटरली बघितले, मी राहिले त्या लोकांसोबत की प्रत्येक वेळेस त्यांना फक्त निगेटिव्ह काढून घ्यायचं असतं, फक्त कोणत्याही गोष्टीला नाव ठेवलं, कोणत्याही गोष्टीला. मग मला काय म्हणायचं माहिती आहे, तुम्ही त्या लोकांसोबत राहू नका. आणि
रियालिटी हिट करते की नाही आता तर मला म्हणजे थोडं मॅच्युअर झालं पाहिजे किंवा मला ना माझ्या करिअरबद्दल फोकस झालं पाहिजे. ती ना एक रियालिटी असते जी की येते सगळ्या स्टुडंट्समध्ये येते. माझ्यामध्ये थोडं पहिले आली असेल, माझ्यामध्ये 7वीला आली. मला रियालिटी चेक भेटला चांगला की नाही मला फ्रेंड्सपासून दूर व्हायचं आहे, मला सगळ्याला दूर करायचं आहे आणि मी एकटी होते तेव्हा. मी माझ्या पर्सनल याच्यावर नाही जाणार, पण मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देऊन सांगायला, कारण रिअल लाईफ एक्झाम्पल जेव्हा आपण देतो तेव्हा लोक जास्त रिलेट करू शकतात है ना. मग आता रिअल लाईफ एक्झाममध्ये आता मी जसं तुम्हाला सांगत होते की काय झालं ते माझं जे फ्रेंड्स ग्रुप आहे ते खूप जजमेंटल होतं. प्रत्येक गोष्ट व्हायली ते त्यांना जज करणार आणि त्याच्यामधलं निगेटिव्ह घेणार आणि गॉसिप्स करणार. मेन म्हणजे मी माझ्या मागच्या सेशनमध्ये पण सांगितलेलं आहे गॉसिप नका करू म्हणून. आणि खूप लोकांना एस्पेशली ते जे वुमेन्स आहेत बसलेले ते खूप आवडलं होतं त्यांना. जर कोणी सेम सेशन अटेंड केलं असेल तर त्यांना माहिती असेल. आता मग त्यांनी जजमेंटल होते. मग मी काय केले, मी फक्त त्यांची संगत सोडली कारण मला वाटत होतं की यार मला तर असं बनायचंच नाही आहे ना. जर मला माझ्या ब्लड लाईनमधली सगळ्यात सक्सेसफुल आणि सगळ्यात ब्रेव वुमन व्हायचं आहे, तर मी जर असंच लोकांना जज करत राहणार किंवा असले गॉसिप करत राहणार तर मी पुढे कसं जाणार. हे जे मॅच्युरिटी आहे, हे जे रिअलायझेशन आहे ते मला 7वीमध्ये आला. माझी 7वी अर्धी होऊन गेली होती तेव्हा आला. आणि नंतर मी स्वतःवर बिल्डअप करायला शिकले. तेव्हा असं काही पब्लिक स्पीकर किंवा सायन्स एक्झिबिशनमध्ये पार्ट घेणार असं काहीच मला माहिती नव्हतं. मला फक्त एकच गोष्ट माहिती होती की मला काहीच नाही येत. मी जे करायले ते आता मी फ्रेंड्स ग्रुप सोडले चांगलं नाही आहे. मी हुशार होते, मी ॲम्बिशियस खूप होते लहानपणापासून, पण एक राईट डिरेक्शन भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे माणसाला. आणि मला वाटते की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, आता मी कितवीला आहे, 10वी जस्ट स्टार्ट झालेली आहे, आता फक्त 3 वर्ष झालेले आहेत आणि मला वाटते आय एम ऑन द राईट ट्रॅक. And that is the reason I'm standing before you all. I'm not flexing about myself, but this is what I feel. Okay, so let's start with the first point, how to build a positive attitude. Then change your focus and look for positive. How to shift your focus? जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिली, don't be with that negative influences, please. मला माहिती आहे आपली जी ह्युमन सायकॉलॉजी आहे, आपण आता ह्युमन्स जे होत ना, आपण कसे होत माहिती आहे, कोणतं पण चेंज जे येतं ना आपल्या लाईफमध्ये ते आपण रेजिस्ट करतो, आपण ना त्याला ॲक्सेप्टच नाही करू शकत. आणि ही ह्युमन सायकॉलॉजी आहे. मी माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल पर्टिक्युलरली नाही बोलायला, आपण सगळे मनुष्यच तसे बनलेले आहोत की चेंज जे आहे, चेंज इज द लॉ ऑफ नेचर, हे एक थॉट आहे. पण ह्युमन्स कॅनॉट एक्सेप्ट इट फ्रीली. हे पण मला वाटतं की ह्युमन्सना चेंजला लवकर एक्सेप्ट नाही करू शकत. मग मी काय म्हणाले, तर तुम्हाला हे चेंज करायचं कसं आहे तुमच्यामध्ये, तर तुम्ही हळूहळू तुमचं जे निगेटिव्ह फ्रेंड सर्कल आहे त्याला सोडा. एकटं तुम्ही झालात काही ह्याच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे, एकटं राहण्यामध्ये तर काहीच वाईट नाही आहे. बट पॉझिटिव्ह सर्कल कुठं ना कुठे हे करा की जे लोक पॉझिटिव्ह आहेत, जे कुठं ना कुठं खरंच ॲम्बिशियस आहेत, ज्यांना करायचं आहे लाईफमध्ये काही, ते तुम्ही हुडका. आणि प्रत्येक सिच्युएशन जेव्हा पण कोणती पण प्रॉब्लेम येते त्यांच्यामध्ये ना तुम्ही पॉझिटिव्ह आउटकम घ्यायला शिका. आता मला ही सवय लागलेली आहे की मी प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह आउटकम घ्यायला आता, आणि मला ही सवय हळूहळू लागलेली. आता मलाच कधी कधी वाटतं की यार मला टेन्शन का नाही यायले, ह्या सिच्युएशनमध्ये मला का टेन्शन नाही यायला, मी काय एवढं पॉझिटिव्ह बघायला. मला वाटतं की ही गोष्ट का झाली आहे माहिती आहे, माझी मम्मी पण तशीच आहे ॲक्च्युली, की तिनं प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह घ्यायची लहानपणापासूनच. तिला निगेटिव्ह बघायचंच नाही आहे माणसांमध्ये, तिला निगेटिव्हच नाही बघायचं आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये पण. मग मला वाटते तिची जी सवय आहे थोडी थोडी माझ्यामध्ये पण आली आहे. That is the reason I told you that the first point was change your focus and look for the positive in each and every situation. Okay, and now the second is make a habit of doing it right now. Many of us do procrastinate. Now what is the meaning of procrastination? Procrastinationचं काय meaning आहे, तर आजचं काम उद्यावर टाळणे, उद्याचं काम परवावर टाळणे, आणि ते काम कधीच नाही होणार असं आहे. आणि हे असं नाही म्हणायले की मी तुम्हाला सांगायले तुम्ही नका करत जाऊ. मी स्वतः प्रोक्रेस्टिनेशन कधी कधी होते, कारण मी त्या एजमध्ये जिथं जेवढं फोकस राहायला पाहिजे. आणि मला माहिती आहे की सगळेच जण प्रोक्रेस्टिनेशन करतात, सगळेच तुमच्या एजचे पण करतात, माझ्या एजचे पण करतात. बेसिक ह्युमन लॉ झालेला आहे हे आता. पण सक्सेसफुल तेच लोक होतात जे याला डील करतात, राईट. थोडे लोक कसे असतात माहिती आहे, आता मला माहिती आहे की प्रोक्रेस्टिनेशन माझ्यासाठी चांगलं नाही आहे, मला नाही करायला पाहिजे, तरी मी करते. का तर जसं की म्हणले मी की ह्युमन सायकॉलॉजी जी आहे चेंजला रेजिस्टच नाही करू शकत. लाईक चेंज त्यांना म्हणजे त्यांनी एक्सेप्ट नाही करू शकत इझिली, म्हणूनच. पण ते आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यासाठी हॅबिट्स असतात. ॲटॉमिक हॅबिट्स एक बुक आहे, ते वाचा. आणि त्याच्यामध्ये ते दिलेले आहेत स्टेप्स वगैरे, ह्या पण बुकमध्ये दिलेले आहेत की आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसं बिल्ड करायचं आहे, त्याला हळूहळू फॉलो करा. जसं की मी म्हणले ॲक्शन प्लॅन्स आहेत, ॲनालाइज करा, त्याच्यावर वर्क करा. असं करून पॉसिबल काही पण होऊ शकतं. Now the third step while building the positive attitude is develop an attitude of gratitude. This is one of my favorite, personally favorite. का तर माझ्या मम्मीला ॲक्च्युली माझी एक सवय खूप आवडते, ग्रॅटिट्यूड. रोज
इन्फ्लुएन्स करू शकायले, राईट. आज मी लोकांना इन्फ्लुएन्स करू शकायले, आज मी पब्लिक स्पीकर बनले 15 या एजमध्ये. तर का? माझ्याकडे आवाज आहे, माझ्याकडे सगळे क्वालिटीज आहेत, माझ्याकडे माझं सेपरेट रूम आहे, माझ्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत जे की खूप लेकरांकडे नाही आहेत. त्यांना पुढे जायचं आहे पण त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. माझ्याकडे स्वतःचा लॅपटॉप आहे, फोन आहे, हे सगळे रिसोर्सेस. माझे पेरेंट्स एवढे सपोर्टिव्ह आहेत अँड आय एम रिअली थँकफुल फॉर एव्हरीथिंग. दॅट इज द रिझन मला रोज ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला पाहिजे. आणि झोपताना काय करायचं तर आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे. कधी पण झोपताना अर्धा तास पहिले फोन बाजूला ठेवा आणि आधी आपल्या ह्याच्यामध्ये हे करा की आपल्याला काय बनायचं आहे, इव्हॅल्युएट करा की उद्याचा दिवस कसं जाणार, प्लॅन करा, तुम्ही टास्क बनवा. हे सगळे ना छोटे छोटे गोष्टी जे आपण आपल्या रुटीनमध्ये आणले तर चेंज ग्रॅज्युअली होत जातं. आणि मी फक्त बुक रीड केले म्हणून मी तुम्हाला नाही म्हणाले. मी जेव्हा पण माझं इव्हेंट असतं, इव्हेंटच्या आधी मी काय मेक शुअर करते माहिती आहे, जे मी माझ्या ऑडियन्सला डिलिव्हर करायले ते माझ्यामध्ये आहे का. जर माझ्यामध्येच ते गोष्ट नाही आहे तर मी ऑडियन्सला किती पण चांगलं बोलायले त्याचा काहीच उपयोग नाही आहे जर मी तेच स्वतःमध्ये इन्कल्केट करू नाही शकले तर. ॲज अ स्पीकर ते माझी इंटिग्रिटी आहे, माझ्या पॅशनसाठी, माझी लॉयल्टी आणि माझी ऑनेस्टी आहे, राईट. आणि फोर्थ थिंग इज बेसिकली गेट इन टू द कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम. आता एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे मी असं नाही म्हणाले की कोचिंग लावा, स्कूलला जावा, हे करा ते करा, नाही. मला वाटते की व्हॅल्यूज जे आहेत, जसं की मी म्हणले की नॉलेजपेक्षा जास्त ॲटिट्यूड तुमचं कॉन्ट्रीब्यूट करतं सक्सेससाठी. नॉलेज का नाही करत तर नॉलेज करतं, मी असं नाही म्हणेल नॉलेजच करतं, बट नॉलेज ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बिल्ड होत जातं जर तुमच्याकडे राईट ॲटिट्यूड आहे तर. माझ्याकडे ॲटिट्यूड नाही आहे, माझ्यामध्ये मी हुशार खूप आहे. फॉर एक्झाम्पल मी हुशार खूप आहे, माझ्याकडे ॲटिट्यूडच नाही आहे तर मी ते कुठं ना कुठं गोष्ट स्टॉप करणार. मी लोकांशी निगेटिव्हली इन्फ्लुएन्स होणार कारण माझ्यामध्ये राईट ॲटिट्यूडच नाही आहे, राईट. ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ही गोष्टी मी म्हणायले कारण मी माझ्या फ्रेंड्सला बघितलं आहे, कितीही हुशार राहा, जर तुम्ही निगेटिव्ह काढायलात हर एक सिच्युएशनमध्ये तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. आणि किती पण तुम्ही समजवा त्यांना, त्यांनी नाही समजणार. थोडे लोक असताच असेल. फिफ्थ बेसिकली पॉईंट इज बिल्ड पॉझिटिव्ह सेल्फ इस्टीम. Now let us talk about what is self-esteem. Self-esteem is the way we feel about ourselves. And many of us are insecure about ourselves, especially that so-called Gen Z generation. तुम्ही तर कॉन्फिडंट असाल स्वतःबद्दल, बट स्टील आत्ता पण थोडे लोक असे आहेत की ते इन्सिक्युअर आहेत आणि त्यांनी कॉम्प्लिमेंट्स नाही घेऊ शकत. आता फॉर एक्झाम्पल मी म्हणाले ओ यू लुक सो ब्युटिफुल, ओ यू लुक सो गॉर्जियस, त्यांनी नाही घेऊ शकणार. अरे मी कसं ब्युटिफुल दिसू शकते, अरे नाही त्यांनी असं करणार. मला वाटतं की ते तुमचं सेल्फ इस्टीम दाखवतं. And this thought I have heard it, Bruce Lee माहिती असेल, Bruce Lee, he's an extraordinary legendary personality. Bruce Lee once said that never ever talk negative about yourself even as a joke. I'll repeat it once again, never ever talk negative about yourself even as a joke. कधी पण, because words carry vibrations, words carries energies. आपण we all have heard this thought that you become what you think. You think what you become. तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता. तर ते तुम्ही कसं बनता, कारण तुमचे जे वर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये एनर्जी आहे. हे जे व्हिज्युअलायझेशनबद्दल बोलतो आजकाल, मॅनिफेस्टेशन वगैरे वगैरे नवीन टर्म्स आलेत, हे जे गोष्टी आहेत ना, हे ॲक्च्युली माहिती आहे आपण सगळे फॉलो नाही करत, पण जे क्वचित लोक असतात ते फॉलो करतात, ते दाखवत नाहीत, असं आहे. आता मोस्टली आपण नाही सांगत दुसऱ्याला, पण मला माहिती आहे की लोकांना माहीत नसेल, पण जे पहिलेची माणसं होते, जसं मी आता बाबाबद्दल असेल किंवा जे पहिलेची माणसं होते, मोस्टली ओल्ड एजचे माणसं जे आहेत, त्यांनी कुठं ना मनामध्ये ते एक हंगर होतं त्यांच्या. त्यांनी रोज असं म्हणायचे की हां मला करायचं. ते मॅनिफेस्टेशन आहे, आपण आता ओळखत ना त्याला. आणि ही गोष्ट मला बाबाला बघितल्यावर कळली की त्यांना नाही माहीत मॅनिफेस्टेशन काय आहे, त्यांना नाही माहीत व्हिज्युअलायझेशन काय आहे, पण त्यांनी सक्सेसफुल का आहेत मग? कारण ते ॲम्बिशन, ते जे हंगर आहे, त्याचे विचार करणं आहे, त्याचे हार्डवर्क आहे, ते सगळी गोष्टी दिसतात आणि म्हणून ते असं आहे. आजकाल आपल्याला एक नवीन टर्म भेटलं आहे, आपल्याला फॉलो तर करायलाच पाहिजे. नाव द सिक्स्थ स्टेप टुवर्ड्स बिल्डिंग द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस. अँड दिस इज अगेन पर्सनली माय फेवरेट आफ्टर दॅट पॉईंट ऑफ ग्रॅटिट्यूड. की आधी निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेसला तुम्ही प्लीज दूर करा. आणि मला हे पाहिजे, माझ्या क्लिपमध्ये पण मला हे पाहिजे, बिकॉज निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेसला जेवढं आणि मला वाटतं की मी खूप चांगले एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला वाटत असेल हिची एज तर 15च आहे, हिला काय एक्सपिरियन्स आला असेल एवढं, पण मला आलं आहे ॲक्च्युली. सेवन्थ स्टँडर्ड जसं मी म्हणले, मी माझी जर्नी पूर्ण नाही शेअर करणार, ते मला आता शेअर करायला नाही पाहिजे. आय एम नॉट अ बिग इनक्रेडिबल पर्सनॅलिटी. जेव्हा मी काही बनेन तेव्हा मी शेअर करेन तुमच्यासोबत नक्कीच. बट आता मी तुम्हाला हेच म्हणणार की 7th स्टँडर्डमध्ये जसं मी म्हणले, मला रियालिटी चेक भेटला की अरे मला ना ह्या फ्रेंड्ससोबत नाही राहायला पाहिजे, निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेसला दूर करा. आणि मी तुम्हाला सांगते, निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेसला आपण जेव्हा दूर करतो ना तेव्हा खूप त्रास होतो. का तर माझ्या क्लासमध्ये सगळेच निगेटिव्ह आहेत. आता मी सगळ्यांनाच दूर केले, मग आता काय होणार, मी एकटी राहणार, लोक मला टार्गेट करणार,
टीचर्सला वाटणार की हे मुलगी सोशलाइज नाही करू शकत लोकांसोबत, वाटू द्या. सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण गो थ्रू करतो ना तेव्हाच ते लेवल ऑफ कामनेस येते, तेव्हाच ते पेशन्स जे आहे माणसामध्ये ते येतो. आणि मला वाटते माझ्यामध्ये थोडं बहुत जर पेशन्स असेल किंवा एक थोडी बहुत बी जर मॅच्युरिटी असेल तर त्या इन्सिडेंटमुळे झाली असेल की मी निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेसला आधी माझ्या लाईफमधून दूर केले. कट ऑफ निगेटिव्हिटी. देर इज नो नीड ऑफ निगेटिव्ह पीपल इन युअर लाईफ. They will not get successful and they will drag you down. They will pull you down so hard that you won't even be able to recognize that they did that for you. And तुम्ही at last काय करणार? ब्लेम स्वतःवर घालणार. तुम्ही इन्सिक्युअर होणार. You will destroy yourself one day seriously just because of that negative influence. म्हणूनच मला वाटतं की आपले जे पेरेंट्स आहेत ते म्हणतात संगतिका असेल. ते मला तेव्हा कळालं की हा पेरेंट्स खरंच राईट आहेत. संगतिका असेल इज रिअल, राईट. बट ते आपल्यावर पण डिपेंड करतं ना की आपल्याला फ्रेंड्सकडून काय घ्यायचं आहे. आपण आपले आता फॉर एक्झाम्पल माझी जे एज आहे जेनजी जनरेशनमध्ये, मी एक टीनेजर आहे. आय एम जस्ट 15 years old. ओके. आता माझी एज कशी आहे माहिती आहे का? जसं लोक मला बोलणार किंवा जसं लोक माझ्यावर काही मी जसं नॉलेज घेणार तसं मी शेप करत जाणार. जर मी निगेटिव्ह नॉलेज घ्यायला, जर माझ्याकडे निगेटिव्ह गोष्टी आल्या तर काय होणार? माझं जे सेल्फ इस्टीम आहे ते डाऊन होणार किंवा कुठं ना कुठं मला जसं बनायला पाहिजे तसं मी नाही बनणार, राईट. मग ह्याच सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात. सो स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल. अँड द नेक्स्ट पॉईंट इज लर्न टू लाईक द थिंग्स दॅट नीड टू बी डन. ओके. सो नाव आता इथं काय आहे तेच मी म्हणले जसं प्रोक्रॅस्टिनेशनचं, की तुम्ही जसं थिंग्स आहेत त्यांना त्याच वेळी आत्ताच करायला शिका. उद्यावर ढकलतो, परवावर ढकलतो, त्याच्यानंतर ते काम कधी नाहीच होत असं होतं. आणि ते माझ्यासोबत पण खूपदा झालेलं आहे, राईट. कारण मी शिकायला की डील कसं करतात प्रोक्रेस्टिनेशनसोबत किंवा फोकस्ड कसं राहतात हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण माझी पण 10th आता चालू झालेली आहे तर ते माझ्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे लागू करणं. द लास्ट पॉईंट इज स्टार्ट युअर डे विथ समथिंग पॉझिटिव्ह. अँड दिस इज अगेन माय फेवरेट ॲज आय सेड. तुम्हाला माहिती आहे आवर माइंड इज जस्ट लाईक द बेबी. या बेबी. आता जे लहान लेकरू असतो आपण त्याला हेल्दी फूड का देतो? जेव्हा आता फॉर एक्झाम्पल टीनेजर्स, ॲडॉलसंट्स आम्ही जसं आम्हाला का असं म्हणतात की तुम्ही हेल्दी खायला पाहिजे का? माझी मम्मी जंक फूड नाही खाऊ देत जास्त. मला तर खूप आवडतं ऑफकोर्स, बट तिनं नाही खाऊ देत. का नाही खाऊ देत? कारण जर मी जंक फूडच खायला लागले तर माझी कुठं ना कुठं ग्रोथ स्टॉप होणार आणि ते जे जंक फूडमध्ये एलिमेंट्स आहेत ते माझ्या हेल्थला चांगले नाही आहेत, राईट. तसंच आपल्या माइंडसोबत आहे. आपलं माइंड पण बेबीसारखंच आहे की आपण त्याला जे फीड करतो, आपण जर त्याला पॉझिटिव्ह फीड करायला तर ते पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाणार आणि ते कॉन्फिडेंट होणार. जर आपण निगेटिव्ह फीड करायला त्याला तर ते निगेटिव्ह होणार. म्हणून रोज सकाळी feed your mind with positive thoughts, positive energies, express gratitude every morning, be thankful for whatever you have, because आपण ना कंप्लेन खूप करतो. मी हे पण गोष्ट बघितलं आहे लोकांमध्ये की एवढं काही आहे, लाईक सिरियसली सगळंच काही आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बघचाल की अर्धी तर पॉप्युलेशनमध्ये इंडियामध्ये तर स्पेशली आपली कंट्री पुअर आहे. जरा असं म्हणायला नाही पाहिजे बट आहे आता. कारण जपान, चायना किंवा अमेरिका अशा जे देश आहेत त्यांच्यासोबत कम्पीट इंडिया करू शकते. इंडिया इज अन इन्क्रेडिबल कंट्री. बट कुठं ना कुठं जे पॉवर्टी आहे ते का आहे? तर बेसिकली जे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत ना ते कसे आहेत माहिती आहे? पुअर आहेत. आणि आपल्याला ही गोष्ट समजायला पाहिजे की आपण आत्ता आहोत, आपल्याकडे आपली एवढं मोठं रूम आहे किंवा आपल्याकडे सगळंच काही आहे, देवानी सगळंच काही दिलं आहे. सो डोंट कंप्लेन. मला माहिती आहे प्रॉब्लेम्स सगळ्याच्या लाईफमध्ये असतात, पण जेव्हा आपण दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की हां माझ्या लाईफचे प्रॉब्लेम्स खरंच किती छोटे आहेत. काल परवाच मी माझ्या फ्रेंडसोबत गेलेले होते बाहेर, सोनाक्षीसोबत. आणि मला माहिती आहे की हे माझ्या मम्मी आणि घरच्यांना माहिती आहे की मी गेले होते बाहेर तिच्यासोबत. आणि माझ्या मम्मीसोबत काहीतरी वाद झाला की तुम्ही तर असे मी सगळं म्हणजे कसं होतं ना घरी होत राहतं, राईट. इवन दो मी खूप मेच्युअर आहे, मी असं नाही म्हणणार, बट कधी ना कधी नोकझोक होत राहते. तर मी मम्मीला असंच काहीतरी म्हणलं वाटतं आणि मी बाहेर गेले. आणि मी जेव्हा बाहेरून आले तेव्हा मी एकदम लाईक असं होतं की मी आता ठीक झालेली आहे, लाईनवर आलेली आहे. का? तर मी मम्मीला म्हणली मी खरंच चुकले माहिती आहे का, माझ्याकडे खूप काही आहे, मी खरंच पागल आहे. मग मम्मी म्हणली काय तर झालं आता सांग मला, गिव्ह मी द गॉसिप, स्पिल द टी. ओके. आणि माझ्या मम्मीने जेव्हा ते म्हणलं की काय झालं तर सांग तिच्यासोबत, मग मी म्हणलं की यार तिचं पॅशन तिचे पेरेंट्स तिला फॉलो नाही करू देत. तिचं पॅशन डान्स आहे किंवा तिला आर्टिस्ट आहे, तिचे पेरेंट्स तिला फॉलो नाही करू देत तिचं पॅशन. आणि तिला जेईमध्ये 85% आले तर तिच्या पेरेंट्सनी तिला 2 दिवस बोललेलं नाही. म्हणजे हे सगळं ऐकून पण मला रडू येत होतं की जेईमध्ये 85%, 10thमध्ये 82%, सॉरी 10thमध्ये तिला 94 होते आणि 12thमध्ये तिने 82 घेतली जेईचा अभ्यास करत करत, तरी तिच्या पेरेंट्सनी तिला 2 दिवस नाही बोललं. असेल पेरेंट्सची केअर असेल, मी पेरेंट्सला काही नाही म्हणणार, पण जे तुमचं जनरेशनल गॅप आहे किंवा जे हे थोडंसं टॉक्झिक पण वाटलं मला. आणि मला वाईट पण वाटलं कारण माझे पेरेंट्स असे नाही आहेत. माझे पेरेंट्स
सपोर्टिव्ह आहेत. दॅट इज द रिझन आय टोल्ड यू की बी थँकफुल. जेव्हा पण आपण दुसऱ्याच्या प्रॉब्लेम्सला बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपले प्रॉब्लेम्स खरंच किती छोटे आहेत. आणि त्या दिवशीच मला रिअलाईज झालं. नाव लेट्स टॉक अबाउट व्हॉट इज होल्डिंग अस बॅक. व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर होल्डिंग अस बॅक. तुम्हाला बोर तर नाही होत आहे ना? पक्का? कारण मी मेक शुअर केलेलं आहे, मी प्रॉमिस दिलेलं आहे तुम्हाला की तुम्हाला मी बोरच नाही होऊ देणार. राईट? ओके, सो लेट्स कंटिन्यू. व्हॉट इज होल्डिंग अस बॅक. आता इथं ना 6 फॅक्टर्स आहेत. मेन 6 फॅक्टर्स आहेत. बुकमध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत, 20 फॅक्टर्स आहेत, बट मला माहिती आहे तेवढे सगळे मी बोलत नाही बसणार. मी क्रिस्प वेमध्ये तुम्हाला सांगणार. फर्स्ट फॅक्टर इज अनविलिंगनेस टू टेक रिस्क. आपण कुठं ना खूप, जसं की मी म्हणले ह्युमन सायकॉलॉजी दे कॅनॉट टेक चेंज इझिली. आपण रिस्कच नाही घेतो. आता जसं की फॉर एक्झाम्पल माझंच एक्झाम्पल घेते. जर मी ते निगेटिव्ह ग्रुपला सोडले नसते तर आज आय स्वेअर, मॉम स्वेअर, मी आज नाही तर तुमच्यासमोर थांबून हे तुम्हाला यू कॅन विन या पुस्तकावर बोलले नसते. किंवा काही माझं जे आता पब्लिक स्पीकिंग आहे किंवा मी स्टेट लेवलमध्ये वगैरे सायन्स एक्झिबिशनमध्ये एक्झेल करायले, कुठं ना कुठं कॉम्पिटिशन्समध्ये एक्झेल करायले, मी हे केले नसते. का तर कुठं ना कुठं ते जे एक निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आहे ते तुम्हाला पुढे नाही जाऊ देत. पीपल गेट जेलस. Your own friends get jealous, your own relatives get jealous, and you need to learn this thing that who are your actual supporters and who are not, because some people are like snakes की त्यांनी पुढे तर दाखवणार. मला हे बाबांनी सांगितली होती गोष्ट काल परवा की थोडे लोक ना स्नेक्स सारखे असतात. लाईक त्यांनी पुढे दाखवणार की त्यांनी खूप म्हणजे चांगले आहेत आणि खूप तुमच्यासाठी केअर करतात, पण मागे कसं आहे माहिती आहे, मागे त्यांनी तुम्हाला बघूच नाही शकत पुढे. आणि जेव्हा आता माझ्या क्लासमध्ये माहिती आहे, आता माझ्या क्लासमध्ये काय होतं, मी पब्लिक स्पीकिंग करायला किंवा हे सगळ्या गोष्टी करायला लोक थोडंसं जळतात. आणि मला खूप जणांनी असं रिमार्क दिलेलं आहे, अरे राजनंदिनी पब्लिक स्पीकिंगने काय होणार आहे, तू थोडं कमवणार आहेस ह्याच्याने, तू थोडं हे करणार आहे. त्याला काय माहिती, आय कॅनॉट मेक दम अंडरस्टँड व्हॉट इज पॅशन. पॅशन मला भेटलं, राईट, मी त्या लोकांना दूर केलं म्हणूनच तर मला माझं पॅशन डिस्कवर झालं. पब्लिक स्पीकिंग माझ्यासाठी काय आहे ते मी एक नॉर्मल माणसांना एक्सप्लेन नाही करू शकणार, कारण पब्लिक स्पीकिंग अशी गोष्ट आहे, आय लव्ह इन्फ्लुएन्सिंग पीपल. इवन दो आय एम जस्ट 15, आय लव्ह इन्फ्लुएन्सिंग पीपल, आय लव्ह टू इंटरॅक्ट विथ पीपल, अँड दिस इज व्हॉट आय एम. मला असं वाटतं. आणि ठीक आहे, मी जास्त पर्सनल नाही होणार, बट लेट्स टॉक अबाउट सेकंड इज माय फेवरेट, फॅटलिस्टिक ॲटिट्यूड. व्हॉट इज फॅटलिस्टिक ॲटिट्यूड नाव? इट इज अ न्यू टर्म फॉर ऑल ऑफ अस. ओके, फेट माहिती आपल्याला काय आहे, नशीब. आता हे जे ॲटिट्यूड आहे फॅटलिस्टिक ॲटिट्यूड, हे कशा प्रकारचं ॲटिट्यूड आहे? खूप प्रकारचे ॲटिट्यूड आहेत, पण फॅटलिस्टिक ॲटिट्यूड सगळ्यात महत्त्वाचं ॲटिट्यूड आहे, जे की इंडियन होम्समध्ये तर असतं, नक्की असतं. कसं असतं तर काही झालं, माझ्या लाईफमध्ये काही नोकझोक चालू आहे, काहीतरी चालू आहे, काय होणार माहिती आहे, मी म्हणणार अरे माझं नशीबच चांगलं नाही आहे, माहिती आहे का, माझं नशीबच फुटकं आहे, असल्या गोष्टी बोलणार. मी नाही बोलत, आय एम जस्ट गिव्हिंग युअर एक्झाम्पल. ओके, दॅट इंडियन होम्समध्ये मे बी तुम्ही तुमच्या पप्पाला बघितलं असाल, मम्मीला बघितलं असाल, ओल्ड जे बाया वगैरे त्यांना बघितलं असेल जे गॉसिप वगैरे करतात की अरे माझं नशीबच असलं आहे, माझं तर लकच खराब आहे बाबा, आता काय करावं. हे आहे फॅटलिस्टिक ॲटिट्यूड. आणि हे ना खूप निगेटिव्ह आहे, माहिती का, हे आपल्याला राईट डिरेक्शनला नाही नेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. मी कधीच, आता फॉर एक्झाम्पल माझी चूक झाली किंवा माझं काही काम चांगलं नाही होतं तर मी त्याला लकवर तर मी त्याला रिलेट नाहीच करणार, किंवा माझ्या फेटवर, माझ्या नशिबावर, हे सगळ्या गोष्टीवर तर मी विश्वास पण नाही करत. आय बिलीव्ह इन हार्ड वर्क, नॉट इन लक अँड डेस्टिनीज अँड फेट, वॉट एव्हर. ओके, द थर्ड थिंग विच इज होल्डिंग अस बॅक इज पुअर सेल्फ इस्टीम. ॲज आय सेड, पुअर सेल्फ इस्टीम म्हणजे काय, तर आता मी कोणत्या जनरेशनमधली आहे, जेनची जनरेशन. 8th क्लासमध्ये ना आम्हाला एक चॅप्टर होता ॲडॉलसन्स म्हणून. मला माझ्या सायन्सच्या टीचरने विचारलं, राजनंदिनी वाय डू यू थिंक दॅट वी आर लर्निंग दिस चॅप्टर. अँड पर्सनली मी ते चॅप्टर वाचलेलंच नव्हतं, मला काहीच माहिती नव्हतं, बट मला हे माहिती होतं की या चॅप्टरमध्ये हॉर्मोन्सबद्दल आहे, जसं ऑक्सिटोसिन झालं, सेरोटोनिन झालं, डोपामाइन झालं. हे यंगस्टर्सला माहीत असेल, तुम्हाला माहीत नसेल, हे हॉर्मोन्स आहेत आपल्या बॉडीमधले. मग त्याला कसं कंट्रोल करायचं, हे सगळे गोष्टी होते त्या चॅप्टरमध्ये. मग मी मॅमला ॲन्सर दिलं की यू नो दिस चॅप्टर especially basically is given to us to not to hide our insecurities, instead be confident about them and improve them. आणि माझ्या मॅमनी म्हणलं की क्लॅप फॉर राजनंदिनी, सच इन्क्रेडिबल आन्सर शी गिव्ह. मला वाटलं याच्यामध्ये काय नवीन होतं, मला तर ते माहिती होतं, बट मला चांगलं वाटलं की ऑफकोर्स. मग काय झालं, हे जे आता गोष्टी मी जसं म्हणले पुअर सेल्फ इस्टीम, हे मोस्टली माझ्या एजमध्ये बघायला भेटतात, कारण जी मुली आहेत किंवा मुलं आहेत ते इन्सिक्युअर असतात, बॉडीमध्ये खूप काही चेंजेस गो थ्रू करायले, मी पण गो थ्रू करायले आणि माझ्या एजचे सगळे माझे फ्रेंड्स गो थ्रू करायले. आय एम अ टीनेजर ॲज आय सेड. मग जेव्हा बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात तेव्हा ते चेंजेस माझ्या फिजिकल अपिअरन्सला अफेक्ट करतात, ते माझ्या मेंटल अपिअरन्सला अफेक्ट करतात, आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं काय होतं की मी इन्सिक्युअर होत जाते गोष्टींबद्दल, मी स्वतःबद्दलच इन्सिक्युअर व्हायले, राईट. मग ते इट लीड्स टू पुअर सेल्फ इस्टीम. माझी एक फ्रेंड आहे, तिने खूप हुशार आहे, शी लाईक 95% असे मार्क्स घेते, बट तिचं पुअर सेल्फ इस्टीम आहे, तिनं ना एक्सेप्टच नाही करू
पेरेंट्सला? ऑफकोर्स नॉट. मग मी तुला हेच सांगते की यार प्लीज बी सिक्युअर, प्लीज बी कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ. दिस इज इम्पॉर्टंट. आज माझ्या एजची नाही आहेत, मी त्यांना आवर्जून सांगितली असते ही गोष्ट, बट इट्स फाईन. ओके, तुम्हाला पण लागू होतं हां. मग ओके, लेट्स टॉक अबाउट द फोर्थ फॅक्टर विच इज लॅक ऑफ नॉलेज. मला याच्याबद्दल एक्सप्लेन करायची गरजच नाही आहे. You need to have a lot of knowledge, okay? Except academics, it's really important for us to read the books and discover new philosophies or ideologies that really plays a vital role. Okay? आता for example मला खूप जणांनी विचारले तुझी इंग्लिश फ्लुएंट कशी आहे फ्लुएंट, आणि जसं मेट्रो सिटीज वगैरेमध्ये असते तशी आहे राईट, थोडी बहुत. मग आता हे लोक मला विचारतात, मला मोस्टली लोक विचारतात कशी एवढी फ्लुएंट इंग्लिश आहे तुझी. मग मी हे स्कूल कोणती आहे, लगेच त्यांनी टॉपिक करणार स्कूल कोणती आहे तुझी. मी सिरियसली म्हणाले माझ्या स्कूलवर काहीच डिपेंडेंट नाही आहे. टुडे माय पेरेंट्स आर पेइंग 1 लाख रुपीज टू माय फीस, टू माय स्कूल. 1 लाख रुपी माझी फीस आहे. मी फ्लेक्स नाही करायले, बट खरेच 1 लाख आहे. आणि एवढं सगळं देऊन सुद्धा माझ्या शाळेमधून मला जे पाहिजे ते मला नाही भेटायला. आय एम अनसॅटिस्फाईड. आणि मी सिरियसली सांगायला की मी माझ्या लाईफमध्ये जर मॅच्युअर झाली असेल किंवा मला जर गोष्टी मला लेसन्स कळाले असतील ना, माझ्या शाळेने शिकवले मला. आज मला माझी शाळा सपोर्ट नाही करत जास्त, काही पण असो, कारण माझी शाळा कशी आहे, अकॅडमिक्सवर फोकस करा, अभ्यास करा. मला काल परवाच माझ्या स्कूल कोऑर्डिनेटरनी म्हणलं, मी सरला विचारले सर ॲक्टिव्हिटीज आहेत का आता आजकाल, म्हणजे तुम्ही इलॉक्युशन कॉम्पिटिशन केव्हा घेतो. सर माझ्याकडे एकदम गंभीर त्यांनी बघायला आणि म्हणाले तर अजून तरी 10th चालू झाली आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या. मला राग आला एवढा, अरे काय बोलायला तुम्ही. आणि काल परवाच मी त्यांना हे माझं पोस्टर पाठवलं, बघा तुम्ही स्कूलमध्ये अपॉर्च्युनिटी देऊ नका, मी बाहेरून घेते. ऑल थँक्स टू आनंद कदम सर, सिरियसली. मग ओके, लेट्स टॉक अबाउट द फिफ्थ थिंग विच इज इनॅबिलिटी टू यूज टॅलेंट. हेच तर मी म्हणाले, इनॅबिलिटी टू यूज टॅलेंट. लोक आता मी जसं की म्हणले की पॅशनबद्दल आपण बोलतो, आपण त्याला राईट डिरेक्शनमध्ये यूजच नाही करत. आता जसं मी इव्हेंट करायला, याच्यामुळे काय होतं माहिती आहे, मला एक्सपिरियन्स येतो तुमच्यासोबत, मला कसं इंटरॅक्ट करायचं आहे, मला पॉझिटिव्ह कसं राहायचं आहे, मी कॉन्फिडंट कशी राहणार. माझं तुमच्यासोबत एक एक हे बनत जातं, इंटरॅक्शन बनत जातं आणि एक एक्सपिरियन्स देतं. तुम्ही पण नवीन गोष्टी शिकता, मी पण तुमच्याकडून एक एक्सपिरियन्स शिकते. मला आणि तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा पण स्पीच देते ना, माझं जेव्हा पण इव्हेंट वगैरे असतं, माझं फेवरेट पार्ट काय आहे, जेव्हा लोक मला फीडबॅक देतात. मी एवढी असं एक्सायटेड असते ऐकायला की हां कसं वाटलं सांगा तुम्हाला. पण मी नाही म्हणत, बट इनडायरेक्टली मला वाटतं आणि मला वाटतं की सगळ्याच स्पीकर्सला वाटतं ते. मागच्या वेळेस जेव्हा माझं इव्हेंट झालं होतं तेव्हा खूप चांगले फीडबॅक्स आले होते की मला रात्री जेवायला पण नाही गेलं. सिरियसली माझं पोट भरलं त्या फीडबॅक्सनीच. Let's talk about the sixth thing, which is not learning from our past mistakes. As I earlier said, we cannot experience each and everything personally in our life. That is the reason we do read books. That is the reason we take knowledge from our teachers, from old age people who have a lot of experience about life, isn't it? So basically, if we talk about learning from our past mistakes, कधी पण ना तुमचे past mistakes पासून शिका तुम्ही. कारण बेसिक आपले जे बेस्ट टीचर आहे ते आपली पास्ट मिस्टेक असते. हे थॉट तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. मला वाटतं की मला ना या गोष्टींवर जास्त इलॅबोरेट करायची गरज नाही आहे. मला काहीतरी नवीन द्यायचं आहे तुम्हाला आज, आणि मी त्या नवीन गोष्टींवर बोलणार आहे. आता का बोलणार आहे तर यंगस्टर्सला माहिती आहे, मोस्टली जे पण इथं 2-3 दिदी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे मॅनिफेस्टेशन, सबकॉन्शियस माइंड, दिस अँड दॅट, दे नो एव्हरीथिंग. अँड प्राजक्ता दिदी इज द लेजंड, शी नोज ऑलमोस्ट एव्हरीथिंग बिकॉज शी इज अ स्पीकर, राईट. आणि तिनेच माझं मोटिवेशन होतं. इफ आय टॉक अबाउट यू ऑल आर एव्हरीथिंग टू मी. कसं की तुमच्याकडे जेवढं एक्सपिरियन्स आहे ना, इकडल्या साईड कमी म्हणजे तुम्ही पण लेडीज, तुमच्याकडे जेवढं एक्सपिरियन्स आहे ना त्याचं 1% पण नाही आहे माझ्यामध्ये आज. 1% पण नाही आहे म्हणाले. का तर आय एम जस्ट 15. एज डझंट मॅटर, आहे थोडं बहुत, बट मला खूप काही शिकायचं आहे. ते हंगर आहे माझ्यामध्ये आणि मला वाटतं की मी खूप ॲप्रिशिएट पण करते तुम्हाला. बट मला वाटतं की आपण जसं तुमच्याकडून काही शिकतो. मी माझ्या आजीला नवीन गोष्ट शिकवली माहिती आहे, मी तिला मॅनिफेस्टेशनबद्दल शिकवलं. काय होतं ना, मोस्टली आपण काय करतो, आपले जे आई बाबा आहेत किंवा घरी जे ओल्ड एज लोक आहेत हे ना, त्यांनी कधी कधी टेन्शनमध्ये राहतात, कधी कधी काही होत राहतं किंवा असे नोकझोक गोष्टी घरामध्ये चालत असतात. तर आपल्याला करायचं काय आहे, ॲज अ यंगस्टर मला काय करायचं आहे तर मला त्यांना समजवायचं आहे. इट्स फाईन, इट्स ओके, हा ना. आणि मग मी माझ्या आईला मॅनिफेस्टेशनबद्दल कसं सांगितलं माहिती आहे की आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करायला पाहिजे, मॅनिफेस्टेशन काय असतं, व्हिज्युअलायझेशन काय असतं. ट्रस्ट मी, इट वॉज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट थिंग्स. मी एका यंगस्टरला सांगायला तर ठीक आहे, मी माझ्या एजच्या मुलींना सांगायला तर ठीक आहे, म्हणजे मी त्या पर्सनॅलिटीला सांगायला जिची एज 50 झालेली आहे किंवा तिनं अर्ध आयुष्य जगून घेतलेलं आहे, मी तिला कसं समजू व्हॉट इज मॅनिफेस्टेशन, व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन, व्हॉट इज पॉझिटिव्ह थिंकिंग अँड व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड अँड ऑल द इफेक्ट्स ऑफ सबकॉन्शियस माइंड. सिरियसली माझ्यासाठी डिफिकल्ट होतं.
मराठीमध्ये मी जेवढा सिम्पल लँग्वेजमध्ये सांगू शकते मी तिला समजवले. आणि जेव्हा मी वापस आले ना 1 महिन्यानंतर, तिनं मला म्हणली की मला सगळं याद आहे, तू मला मागच्या वेळेस काय सांगितली होतीस. आणि तेव्हा मला खरंच खुशी झाली की मी जेवढं एफर्ट लावलं होतं तिला सांगायला, तिला ते गोष्ट समजवायला, ते कुठं ना कुठं वर्थ इट होतं. सिरियसली, जो अपने काम में व्यस्त है वही अपने दुनिया में और वही अपनी लाइफ में मस्त है. दिस इज़ नॉट लाइक दॅट. इट्स ॲक्च्युली जो अपने काम में व्यस्त है वही अपने जीवन में मस्त है. सॉरी. ओके, जे आपल्या लाईफमध्ये ना बिझी असतात लोक, त्यांनीच आपल्या लाईफमध्ये जास्त त्यांचं मूड चांगला असतो, त्यांनी प्रोडक्टिव्ह असतात. असं का होतं माहिती आहे? बिकॉज आपलं जे लक्ष आहे ते वाईट गोष्टींकडे नाही जातं ना. We are not focusing on what others say, what others are saying about me. Today people gossip about me, and trust me, मी हे गोष्ट स्वतः एक गोष्ट मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. ॲज अ 15 years old एक्सपिरियन्स मी म्हणाले की जेव्हा पण मी काही नवीन गोष्ट करते ना, पीपल लाफ. सिरियसली, जेव्हा मी माझी पब्लिक स्पीकिंगची जर्नी स्टार्ट केली होती, मी कधीच इमॅजिन पण केलं नव्हतं की मी तुमच्यासमोर बोलू शकेन. पण ते हंगर होतं. मला आता पण माहिती आहे, मी स्टुडंट टॉक दिलं होतं माझ्या शाळेमध्ये आणि लेकरं बोर होऊन हसायला लागले होते. माझं स्टुडंट टॉक नो डाऊट खूप मस्त होतं माहिती आहे. यूट्यूबवर अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. SD डगे म्हणून चॅनल आहे माझ्या सरचा. 10 मिनिट मी बोललेले आणि माझ्या लाईफमध्ये त्यावेळेस मी 8वीला होते आणि मी एवढी खुश झाले ना की मी 10 मिनिट बोलले फॉर द फर्स्ट टाईम आणि मी माझ्या मनाने बोलले, राईट. पण मला वाटतं की जेव्हा ते जे ते सगळे हसत होते माझ्यावर और ते जे गॉसिप करत होते, ते बघून आपलं जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आपलं जे सेल्फ इस्टीम आहे, ते खूप घाण तुटतं. बट मी थांबलेली नाही. अक्षरशः मला रडू येत होतं की यार, मी एवढं चांगलं बोलायला, ह्यांनी का गॉसिप करायला, ह्यांनी का हसायला, ह्यांनी का माझ्याबद्दल असं मजाक बनवायले. बट मी थांबले नाही. ॲट लास्ट झालं, मला कॉम्प्लिमेंट्स नाही भेटले, जे काही झालं, बट आय स्टँड इट स्ट्रॉंग. ॲज आय सेड, बी अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल. इट विल हर्ट यू टुडे, टुमॉरो, बट ट्रस्ट मी, डे आफ्टर टुमॉरो यू आर गोना शाईन लाईक द ब्राइटेस्ट स्टार इन द युनिवर्स. You're going to be so unstoppable that no negative energy is going to drag you down, even the God, even the devil, right? And I take distractions as devil. आपल्याला माहिती आहे, गॉड पण असतो, डेव्हिल पण असतो, राईट. डिस्ट्रॅक्शन्स डेव्हिल आहेत. मला काय वाटतं माहिती आहे, आणि माझं ना सायकोलॉजीच वेगळी आहे, माझं थिंकिंग एकदम वेगळंच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी माझा अभ्यास नाही करायला, मला आज हे चॅप्टर कव्हर करायचं होतं आणि मी आज अभ्यास नाही करू शकले. माझ्या माइंडमध्ये काय येणार माहिती आहे, असं निगेटिव्ह तर काही नाही झालं ना, म्हणजे डेव्हिल तर माझ्यावर असं नाही करायला ना की मला पुढे तर नाही जाऊ जायला ना. कारण मला काय वाटतं माहिती आहे, मी ना खूप लोकांना मेहनत करून पण म्हणजे कुठं ना कुठं फेल होताना बघितलं. मग ते कुठं ना कुठं हर्ट करतं की असं माझ्यासोबत तर नाही होणार ना, मी एवढी पॅशनेट आहे. कुठं ना कुठं डेव्हिल तरी नाही करत, कोणी जादू वगैरे तर नाही केले ना. असले गोष्टी कधी कधी थॉट्स माइंडमध्ये येत राहतात. बट ते हंगर जे अरे नाही, आता मी बघते त्या डेव्हिलचं, मी आता स्टार्ट करणार अभ्यास आणि मी फोकस्डच राहणार, ती गोष्टी एकदम पॅरलली कंपॅरिझन करून ते मला कीप गोईंग. इट मेक्स मी कीप गोईंग ऑलवेज. ओके, नाव आय थिंक लेट्स टॉक अबाउट द मोस्ट अवेटेड अँड द मोस्ट फेवरेट कन्सेप्ट ऑफ माइंड, जे की मी तुम्हाला कवापासून सांगायचं, लाईक मी एक्सायटेड होते आणि मी वेट करत होते की कवा हे टॉपिक येते. सबकॉन्शियस माइंड अँड हॅबिट्स. दिस इज द चॅप्टर, वन ऑफ द चॅप्टर फ्रॉम शिव खेरा सर्स बुक यू कॅन विन. आणि सबकॉन्शियस माइंड, सी आपल्याकडे ना सगळ्यात पहिले तर मी म्हणते की आपण 2 जगामध्ये राहतो. आपण लिटरली 2 जगामध्ये राहतो. द वर्ल्ड इनसाइड अस अँड द वर्ल्ड आउटसाइड अस. आपल्या मधलं जे जग आहे ना, आपल्या मधल्या जगामध्ये आपण काय करतो माहिती आहे, आपल्या मधल्या जगामध्ये कोणीच नसतं. आपले विचार असतात, ओव्हर थिंकिंग असते, आपले थॉट्स असतात, आपले क्वालिटीज असतात आणि ऑल ओव्हर आपण असतो. बाहेरच्या जगात खूप सगळे पॉझिटिव्ह लोक, खूप सगळे निगेटिव्ह लोक जास्त असतात, निगेटिव्ह लोक, आणि प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि आपल्याला त्याला फेस करायचे. रिअल लाईफ, डेली लाईफ एक्झाम्पल्स, प्रॉब्लेम्स, अशा खूप काही गोष्टी असतात. होतं काय माहिती आहे, जेव्हा आपण बाहेरच्या प्रॉब्लेम्सला मध्ये घेतो आणि मधल्या प्रॉब्लेम्सला बाहेर नेतो, तेव्हा आपण डिस्टर्ब होतो आणि तेव्हाच माणूस स्ट्रेस्ड होतो. आता फॉर एक्झाम्पल, मी स्ट्रेस्ड आहे आणि माझ्या लाईफमध्ये लाईक प्रॉब्लेम तर चालू आहेत सगळ्याच लाईफमध्ये, बट मी जर त्या प्रॉब्लेमला घेऊन बसले आणि मी स्ट्रेस झाले, तर मी फ्रीली तुमच्याशी इंटरॅक्ट करू शकणार का? सिक्वेन्स बाय सिक्वेन्स मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगू शकणार का की मला असे करायचं आहे? सगळ्यात आधी तर प्रॉब्लेम्स येतात. इव्हेंटच्या आधीच खूप काही गोष्टी झालेल्या आहेत, बट तरी मी त्या सगळ्या गोष्टी काढून ठेवली नाही. जेव्हापर्यंत माझं इव्हेंट नाही होणार चांगलं, मी तेव्हापर्यंत कुणालाच नाही बोलणार. आय विल लॉक माय सेल्फ इन माय रूम अँड मी आईस्क्रीमसुद्धा नाही खाल्लेलं 2 दिवस झालं की नाही, घसा खराब व्हायचं. डेडिकेशन, हे पण डेडिकेशन इम्पॉर्टंट आहे. काल परवाच मला बाबांनी विचारलं होतं की आईस्क्रीम आणू का, मी म्हणलं नको, काही गरज नाही आहे, माझं इव्हेंट उद्या आज खाऊ. फीडबॅक चांगला आला तर ते पण मी स्वतःला पनिश करणार. सिरियसली मी अशी आहे की जर माझं इव्हेंट चांगलं नाही झालं तर मी ना जेवणारच नाही, कारण चांगलं व्हायला पाहिजे. इट इज माय पॅशन, राईट.
Okay, let's talk about the subconscious mind and habits. Okay, there are two kinds of minds basically. First is conscious mind and second is subconscious mind. Subconscious mind is also known as supraconscious mind. जे पण लोक फोन बघतायत ते प्लीज बघू नका, माझ्यावर फोकस करा. मदन मामा चालू आहे. हां, मग मी म्हणत होते की तेच मला वाटलं असं केल्यावर माणसाला वाटतं ना की बोर झालो का काय नाही. मग ओके, लेट्स स्टार्ट. मी म्हणत होते की देर आर टू काइंड्स ऑफ माइंड्स. सबकॉन्शियस माइंड विच इज ऑल्सो नोन एज सुप्राकॉन्शियस माइंड अँड द कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड काय असतं माहिती आहे, आपण जे गोष्टी करायला होत, आता मी जे तुम्हाला बोलायले माझ्या माइंडमध्ये जे गोष्टी चालू आहेत ते कॉन्शियस माइंड झालं. ते गोष्टी जे करंटली माझ्या माइंडमध्ये नाही आहेत ते कुठं सिक्युअर्ड आहेत, सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. आता सबकॉन्शियस सगळ्यात आधी ना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आहे काय. कॉन्शियस माइंड ते आहे की आत्ता मला माहिती आहे मी काय करते, माझी जी अवेअरनेस आहे, कॉन्शियसनेस आहे, ते असतं सबकॉन्शियस माइंड. आणि जे सॉरी कॉन्शियस माइंड काय असतं माहिती आहे, माझी जी अवेअरनेस आहे की माझी कॉन्शियसनेस आहे आत्ताची की मी तुम्हाला बोलायला, ते झालं कॉन्शियसनेस. आणि सेकंड इज सबकॉन्शियस माइंड, जे की आत्ता माझ्या कॉन्शियसनेसमध्ये नाही आहे. मला माहिती आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतं सायन्सचं चॅप्टर घ्या किंवा हे सगळ्या गोष्टी घ्या, मला माहिती आहे बट ते आत्ता कुठे आहेत, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. मला रिवाईज करायला पाहिजे तरच ते रिवाईज होणार आणि ॲक्टिव्हली माझ्या ब्रेनमध्ये कॉन्शियस माइंडमध्ये ट्रान्सफर होणार. हे असं आहे. मग जर आपल्याला सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडमध्ये ना एक हे असते लाईन करा, तर ते लाईनचं नाव काय असतं, ॲनालिटिकल माइंड. आता ते ॲनालिटिकल माइंडच्या जर आपल्याला बियॉन्ड जायचं आहे ना, हे थोडंसं जास्त सायंटिफिक तर नाही होत आहे कारण मी थोडं डीपमध्ये एक्सप्लेन करायला ह्याला. आता सबकॉन्शियस माइंड आहे, कॉन्शियस माइंड आहे, मध्ये ॲनालिटिकल माइंड आहे. आता ॲनालिटिकल माइंडला जर आपल्याला गो थ्रू करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिवेट करावं लागणार. रिप्रोग्रामिंग ऑफ सबकॉन्शियस माइंड. आता ते आपण कसं करणार रिप्रोग्रामिंग, जसं की मी म्हणलं छोटे छोटे हॅबिट्स जे आहेत ते खूप काही कॉन्ट्रीब्यूट करतात आपल्या सक्सेससाठी. हां, मग सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला कसं हे सगळं करायचं, तर सगळ्यात आधी तर मी म्हणते की सबकॉन्शियस माइंडमध्ये मी तुम्हाला आधी सांगणार की फीड युअर माइंड. जसं की मी म्हणलं ब्रूस लीचं एक थॉट होतं की नेव्हर एव्हर टॉक निगेटिव्ह अबाउट युअर सेल्फ इवन ॲज अ जोक. मी असं का म्हणलं, आपण तर बोलू शकतो ना, मला माहिती आहे ते मी जोकमध्ये म्हणले, मला माहिती आहे मी तशी नाही आहे, मी उगाच म्हणून टाकले, बट माझ्या सबकॉन्शियस माइंडला तर नाही माहीत ना की मी कशी आहे. राईट, सबकॉन्शियस माइंड इज ऑल्सो लाईक अ बेबी, ही डझंट नो एनिथिंग, दॅट माइंड डझंट नो एनिथिंग. तो तेच घेणार जे मी म्हणाले की आय एम स्टुपिड, आय एम स्टुपिड, आय एम स्टुपिड, आय एम स्टुपिड. ते सबकॉन्शियस माइंडमध्ये हे घेणार की आय एम सिरियसली स्टुपिड. मग ते माझं सेल्फ इस्टीमवर इम्पॅक्ट करणार, माझ्या कॉन्फिडन्सवर इम्पॅक्ट करणार, मग कुठं ना कुठं सक्सेसचे चान्सेस कमी होणार. राईट, मग जे तेच जर आपण बेसिकली अपोजिट घेतलो आणि मी म्हणलो नो आय एम पॉझिटिव्ह, आय कॅन डू दिस अँड आय एम द मोस्ट सक्सेसफुल वुमन ऑफ माय एंटायर ब्लड लाईन. सो दीज आर सम ऑफ द काय म्हणतात त्याला स्टेटमेंट्स जे असतात ते आपण याला यूज करतो रोज, की म्हणजे अवेअरनेस आहे, जे मला वर्ड आठवत नाही आहे, आठवलं तर मी तुम्हाला सांगते, पण हे आपण रोज म्हणायला पाहिजे. रोज आपल्याला हे म्हणायला पाहिजे. का तर आता फॉर एक्झाम्पल मी रात्री गेले आणि मी हे गोष्ट ना एक्झाम्सच्या पहिले करायचे, जेव्हा पण माझे एक्झाम्स आहेत माझी जास्त प्रिपरेशन नाही व्हायची पण तर मी हे यूज करायचे की नो आय कॅन डू इट, आय विल बी सक्सेसफुल, आय एम सक्सेसफुल, आय विल बी नका म्हणून. बिकॉज आत्ता तुम्ही मी हे कोट कुठेतरी वाचलं होतं, बिहेव लाईक द वुमेन यू वॉना बिकम, फेक इट टिल यू मेक इट. हे मी ऐकलं होतं काल परवाच, फेक इट टिल यू मेक इट. पण मी काय म्हणायचे आधी माझं काय थॉट होतं, वाय टू फेक इट इफ यू कॅन मेक इट. बट आता मला कळलं की नाही, फेक इट टिल यू मेक इट. तुम्हाला ते दाखवायला पाहिजे, दाखवू नका बट स्वतःला सांगा आय एम सक्सेसफुल, आय एम वेल्दी, आय एम रिच. मी नाही आहे आत्ता, मी सक्सेसफुल नाही झाले तरी मला माझ्या माइंडला सांगायचं की नो आय एम सक्सेसफुल, आय एम द मोस्ट रिचेस्ट पर्सन इन माय फॅमिली, आय हॅव अ लॉट ऑफ मनी, आय अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी. हे सगळे अफर्मेशन्स, थँक गॉड ते वर्ड माझ्या माइंडमध्ये आलं, अफर्मेशन्स म्हणायचं होतं. हे जे स्टेटमेंट्स आहेत, आय एम पॉझिटिव्ह, आय एम निगेटिव्ह, वॉट एव्हर, हे जे स्टेटमेंट्स आपण स्वतःला म्हणतो ना, हे अफर्मेशन्स म्हणतात त्याला. आणि ते अफर्मेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात की आपल्याला रोज स्वतःला दिवस रात्र हे गोष्टी म्हणायला पाहिजे. आणि ॲज अ म्हणजे माझ्या इच्छा तर लोकांना हे करायलाच पाहिजे, कारण हे खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. जर माझं सबकॉन्शियस माइंड स्टेबल असेल तर काय होणार माहिती, ते जे एनर्जी आहे ते माझ्या कॉन्शियस माइंडमध्ये ट्रान्सफर होणार, आणि जे माझं कॉन्शियस माइंड आहे ते जास्त अवेअर आणि कॉन्शियस राहणार, आणि जे गोष्टी मला डिस्टर्ब करायला थोडेफार ते नाही करणार. राईट, ओके, सो लेट्स टॉक अबाउट मॅनिफेस्टेशन अँड व्हिज्युअलायझेशन नाव. थोडंसं मला वाटायला डिफिकल्ट होणार आहे तुम्हाला एक्सप्लेन करायला, बट तुम्ही खूप इंटेलिजंट आहात, तुम्ही लवकर कॅच करसाल. राईट, व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन? मॅनिफेस्टेशनमध्येच येतो. व्हिज्युअलायझेशन काय माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल माझं
माझं स्वप्न आहे की मला एक या भारतीय छात्र संसद घ्या तुम्ही, भारतीय छात्र संसद आहे, दीदी बोललेली आहे तिथं. हां, मग भारतीय छात्र संसदमध्ये मला बोलायचं स्वप्न आहे, माझं खूप मोठं स्वप्न आहे की मला युथ पार्लमेंटमध्ये बोलायचं आहे. तर मी ती घोषणा बंद करून डोळे माझ्या मनामध्ये व्हिज्युअलाइज करायले की भारतीय छात्र संसद चालू आहे, प्राईम मिनिस्टर समोर बसलेले आहेत, मी स्पीच द्यायला, माझं स्पीच एवढं मस्त झालं ना की मला 7 लाखाचा चेक पण भेटला आहे. दिस इज द काइंड ऑफ व्हिज्युअलायझेशन यू नीड टू डू, राईट. ॲज अ पब्लिक स्पीकर म्हणून मी एक्झाम्पल दिलं आहे फक्त, राईट. मग तसं व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं तुमच्या लाईफमध्ये. फॉर एक्झाम्पल मला फोर्ब्स लिस्टवर यायचं आहे, फक्त 6 वुमेन्स आहेत फोर्ब्स लिस्टवर आणि मला त्या लिस्टमध्ये यायचं आहे. तर मी व्हिज्युअलाइज करणार, येस आय एम ऑन दॅट फोर्ब्स लिस्ट. मला एका मोठ्या इव्हेंटला ॲज अ चीफ गेस्ट इन्व्हाइट केले आणि मी गेले तिथं. आणि ही गोष्टी जेव्हा आपण इमॅजिन करतो ना त्या गोष्टींना, ते खरंच आपल्या सबकॉन्शियस माइंडवर त्याचा इम्पॅक्ट राहतो, राईट. नंतर इट कम्स टू मॅनिफेस्टेशन. व्हिज्युअलायझेशन कम्स इन मॅनिफेस्टेशन. व्हॉट इज मॅनिफेस्टेशन? मॅनिफेस्टेशन काय असतो माहिती आहे? आपण जे दिवस रात्र विचार करतो, आपण जे मॅनिफेस्ट करतो. 11-11 थिअरी माहिती आहे तुम्हाला? 11-11 हां, जाऊ द्या, मी तुम्हाला हे सांगते. इलॉन मस्क आणि इलॉन मस्क तर सगळ्यालाच माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. इलॉन मस्कनी म्हणलं होतं की 4 ते 5, जेव्हा 3 पासून ते 5 पर्यंत किंवा 6 पर्यंतचा जो टाईम असतो त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात. आणि ते ब्रह्ममुहूर्तबद्दल मला केव्हा कळालं माहिती आहे? जेव्हा मी म्हणले ना मला हे रियालिटी हिट झाली, 7th स्टँडर्डला कळालं मला ब्रह्ममुहूर्त असते. मी किती ट्राय केली, मी 3 वाजता उठते, नाही झालं. हळूहळू होत गेलं, पण रोज नाही उठणार, रोज उठायला नाही पाहिजे. ऑफकोर्स स्लीप इज इम्पॉर्टंट, बट जेव्हा पण तुम्हाला वाटतं नेसेसरी आहे किंवा तुमचं माइंड अनस्टेबल आहे तर मेडिटेशन करा. कारण आपल्याला या टाईममध्ये काय करायचं माहिती आहे? बिकॉज हे जे टाईम आहे एकतरी खूप सायलेंट आहे, एनर्जीज जे आहेत एनर्जीज खूप हाय आहेत. आपण जर स्पिरिच्युअली या गोष्टींना प्रॅक्टिस करायलो तर ती खूप जास्त नेसेसरी आहे. आता ही गोष्टी ना मी रिलेट करू शकते कुठं ना कुठं सायन्स आणि आपल्या रिलिजनसोबत. आपल्या रिलिजनमध्ये पण तेच गोष्टी सांगतात, पंडित वगैरे आहेत ते या गोष्टी फॉलो करतात. बट आपण ॲज अ यंगस्टर्स त्या गोष्टींना नाही समजू शकत. कारण आता मी जसं बोलायले त्या गोष्टींना आपण कॅच करणार. जे पंडित आपल्याला सांगायची कोशिश करायला, जे ज्ञानी लोक आपल्याला सांगायची कोशिश करायला, ते कुठं ना कुठं आपण थोडंसं भटकणार घ्यायला. पण हे गोष्टी खरंच इम्पॅक्टफुल आहेत. ब्रह्ममुहूर्त असा किंवा 11-11 थिअरी असली. आता 11-11 थिअरी मी तुम्हाला समजून सांगते की 11-11 जेव्हा आपण 11 आणि 11 होतं AM और PM डझंट मॅटर. जेव्हा आपण 11-11 वाजतात ना तेव्हा आपल्याला काय करायचं माहिती आहे? डोळे बंद करायचे आणि व्हिज्युअलाइज करायचं. सगळं व्हिज्युअलाइज करा. तुमचं जे म्हणजे व्हिज्युअलायझेशनच्या आधी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, सेट गोल्स. If you are not clear about what you want and if your why is not clear, you'll never be able to do that. जर तुम्हाला माहीतच नाही आहे तुमचं गोल काय आहे, तुम्हाला अचीव्ह काय करायचं, तर तुम्ही काय इमॅजिन करणार आहोत, तुम्ही काय व्हिज्युअलाइज करणार आहोत. म्हणून आधी तुमची गोल्स क्लॅरिफाईड ठेवा. आधी तुम्ही त्याच्यासोबत कॉन्फिडंट राहा. तुम्हाला काय पाहिजे त्याच्यासोबत कॉन्फिडंट राहा. इमॅजिन करा, त्याला व्हिज्युअलाइज करा, मॅनिफेस्ट करा, वर्क करा अँड द युनिवर्स विल गिव्ह यू वॉट यू डिझर्व, राईट. आय थिंक मी तुम्हाला समजवलेलं आहे व्हिज्युअलायझेशन आणि मॅनिफेस्टेशन काय समजले सगळ्यांना. कारण ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आजकालचे जे टर्म्स आहेत जे खरंच इम्पॅक्टफुल आणि इम्पॉर्टंट आहेत ते मला तुमच्याकडे डिलिव्हर करायचं आहे, राईट. आणि म्हणूनच मी म्हणले आय लव्ह इन्फ्लुएन्सिंग पीपल. आय लव्ह गिविंग दॅम व्हॉट दे ॲक्च्युली डोंट नो. आता जर तुमच्यामध्ये बसलेल्या लोकांना जर हे व्हिज्युअलायझेशन आणि मॅनिफेस्टेशनचं कन्सेप्ट माहिती नसेल आणि जर मी आज तुम्हाला ते शिकवलं तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्यासाठी असेल नसेल, तुम्ही तर नवीन गोष्ट शिकली, बट माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण मी शिकवलं ते तुम्हाला, राईट. ओके, नाव लेट्स टॉक अबाउट न्यूरोप्लास्टिसिटी. येस, दिस इज अगेन माय फेवरेट कन्सेप्ट. आपण डायवर्ट नाही होतो, बुकमध्ये सगळं तेच दिलेलं आहे, बट मी तुम्हाला एंटरटेनिंग वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आता सगळे म्हणणार की अरे बुकमध्ये तर एवढे मोठे मोठे स्टेप्स दिलेले आहेत, हे दिलेलं आहे, ते दिलेलं आहे. मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करायले की तुम्हाला समजत नसेल, बट मे बी कारण तुम्हाला जास्त एंटरटेनिंग वाटत असेल, कारण तुमचे स्माइल्स अजून सगळं सांगायला, राईट. म्हणून मी म्हणाले की ओके, वी वर टॉकिंग अबाउट न्यूरोप्लास्टिसिटी ना. आता मी ना एक एसे लिहिलेलं होतं, मी मागच्या वेळेस पण सांगितलं माझ्या टॉकमध्ये की मी एक एसे लिहिलेलं होतं, इम्पॅक्ट ऑफ पर्स्पेक्टिव्ह, की जे आपलं दृष्टिकोन आहे, दृष्टिकोनाचा आपल्या जीवनावरती काय अफेक्ट आहे. मग बेसिकली आता काय होतं माहिती आहे, जेव्हा पण आपण कोणती गोष्ट रीड करतो, कोणती आयडिओलॉजी आहे, कोणतं फिलॉसॉफी आहे, नवीन गोष्ट आहे, आपण ना त्याला ॲक्सेप्ट नाही करत लवकर. पण जेव्हा आपल्याला कळतं की त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन दिलेलं आहे, मग आपण ॲक्सेप्ट करतो. का तर वी ऑल बिलीव्ह सायन्स, राईट. वी ऑल डू बिलीव्ह सायन्स. मग आता मी त्याच्यामध्ये आता माझे जे एस्से आहे ते मी लवकरच पब्लिश करणार आहे. आता त्या एस्सेमध्ये मी काय लिहिले माहिती आहे की आपल्याला पर्स्पेक्टिव्ह, आपलं कसं पर्स्पेक्टिव्ह किती इम्पॉर्टंट आहे. आणि लिटरली मी सगळी रिअल लाईफ
एक्झाम्पल्स घेतले. मी 7th स्टँडर्डची रिअल लाईफ एक्झाम्पल घेतले की जेव्हा मी त्या फ्रेंड्सपासून दूर झाले, माझ्यासोबत काय झालं आणि कसं कसं झालं अँड हाऊ डिड इट ॲक्च्युली अफेक्टेड मी सिरियसली. आणि मला वाटतं की म्हणूनच ते कोणती पण गोष्ट रिअलिस्टिक ठेवायला मला चांगलं वाटते. आता मी बोलायले किंवा मी घ्यायला जास्त, आता मी बुकवर बोलायले, पण मी मम्मीला कालच म्हणले की मम्मी जर ही माझी स्वतःची बुक असते आणि मी याच्यावर बोलले असते ना, किती भारी वाटलं असतं, मलाच भारी वाटलं असतं सिरियसली. आणि मी प्रयत्न केले. मी आनंद कदम सरला पहिले म्हणलं होतं की सर माझ्या बुकवर बोललं तर चालेल. सर म्हणले आधी तू हे बुक लिह, आता तुझ्याकडे टाईम नाही आहे, है ना. मग टाईम का नाही आहे की सिरियसली ना मी 9th स्टँडर्डमध्ये डिसाईड केलं की मला माझी स्वतःची बुक लिहायची. आता तुम्ही हे समजू नका की तिनं स्वतः बोलायली की यू नीड टू डू इट, प्रोक्रॅस्टिनेट नाही करायचं, पण तिनं ती गोष्ट स्वतः नाही केलेली आहे. माझे एक्झाम्स चालू होते आणि मेन म्हणजे माझं कॉम्पिटिशन चालू होतं, माझं सायन्स एक्झिबिशनचे कॉम्पिटिशन, कारण मी हेच गोष्ट नाही करत, अजून पण खूप गोष्टी आहेत. सायन्स एक्झिबिशनमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन आहे तिथं पण. मग माझं एक हे जिओथर्मल पॉवर प्लांट म्हणून माझं हे प्रोजेक्ट आहे, तर तिथं मी स्टेट लेवलला गेलेली आणि मी तिथं टॉप 10 कॅन्डिडेट होते आणि ऑल ओव्हर इंडिया पण मी टॉप 200मध्ये आहे त्या प्रोजेक्टमध्ये. या वर्षीचं जे कॉम्पिटिशन होतं. मग ॲक्च्युली मी म्हणत काय होते तर आता हां मी विसरले आता मी काय म्हणत होते, कारण फ्लोमध्ये आपण एवढं जातो की एक्झाम्पल आपण द्यायला लागतात आणि आपले जे कन्सेप्ट आहे आपण तेच विसरून जातो. ओके, सो वी वर टॉकिंग अबाउट निगेटिव्ह पीपल की हां मी निगेटिव्हिटीला कसं दूर केलं किंवा अरे तुम्ही सांगायला पाहिजे ना मला मी काय बोलत होते. मी एस्सेबद्दल बोलत होते, राईट. आता त्या एस्सेमध्ये मी काय सांगितलेलं आहे असं नका विचारू. मी पण आय एम जस्ट 15 ॲज आय से. हां, सगळी गोष्टी याद नाही राहत माणसाला ऑफकोर्स. तर मी म्हणत होते माझ्या एस्सेबद्दल की माझ्या एस्सेबद्दल ना, मी एस्सेमध्ये सगळं काही लिहिलेलं आहे, रिअल लाईफ एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. मी माझ्या बुकबद्दल बोलत होते की मी माझी बुक का नाही पब्लिश केलं. मी लिटरली माझ्याकडे सगळं आहे, मला कशावर बुक काढायची आहे, माझं लिटरली ते पेज कवर कसं असणार आहे माझ्या बुकच्या, त्याच्या माझ्या बुकमध्ये असं लोकांचं काय रिॲक्शन असणार आहे आणि माझ्या बुकमध्ये काय कंटेंट आहे, मी सगळी गोष्टी एकदम इमॅजिन. आणि मी लिहायला पण स्टार्ट केलं होतं. माझं फर्स्ट चॅप्टर मी लिहायला स्टार्ट केलं होतं एज्युकेशन ॲज प्रिव्हिलेज. एज्युकेशन ॲज प्रिव्हिलेज अर्धच लिहिलं. माझे एक्झाम्स दुसऱ्या दिवशी आले, आय स्टॉप्ड, बट आय विल मेक शुअर आय विल कंटिन्यू दॅट. एज्युकेशन ॲज प्रिव्हिलेजमध्ये मी काय लिहिलं माहिती आहे की आपण जे एज्युकेशनला ना आपण स्ट्रेसफुल हे करतो. स्पेशली जे माझे जे स्टुडंट्स वगैरे आहेत ते कुठं ना कुठं अभ्यासाला ना एक असं करतात की म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की मी का करू अभ्यास, अरे मला अभ्यास करावा लागते. पण ते आपल्याला माहीतच नाही आहे की इट इज अ प्रिव्हिलेज. आपण जर शिकणारच नाही, एज्युकेशन खूप खूप जास्त मोठं रोल प्ले करतं आपल्या लाईफमध्ये सिरियसली. आणि त्याच्याबद्दलच मी त्या एस्सेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बोललेलं आहे. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगणार, जेव्हा पब्लिश होईल तेव्हा तुम्ही वाचून घ्या आणि तेव्हाच मी असं काही वाचक संवाद वगैरे असेल तर सर मला बोलवा. ओके, सो लेट्स टॉक अबाउट न्यूरोप्लास्टिसिटी नाव. व्हॉट वॉज न्यूरोप्लास्टिसिटी. मी माझ्या एस्सेमध्ये लिहिलेलं आहे की व्हॉट इज न्यूरोप्लास्टिसिटी. हे एक सायंटिफिक कन्सेप्ट आहे की एक रिवायरिंग असते आपल्या ब्रेनमध्ये, रिपिटेशन ऑफ थॉट्स. की आपण जे आज जर मी विचार केले ना आय एम निगेटिव्ह, उद्या पण माझ्या माइंडमध्ये तेच निगेटिव्ह थॉट्स येणार. जर मी झोपताना विचार केलेला की हां त्याचा माझा दिवस नाही चांगला झाला, तर ते खरंच नाही चांगला जाणार. आणि मीच खरंच सांगते, जेव्हा पण कोणता इव्हेंट असतो किंवा जेव्हा पण काही पण असतो, डिस्टर्बन्स बघा इथं डिस्ट्रॅक्शन आले आता, डेव्हिल, बट यू नीड टू